थोडं सिक्वेन्सने गेलं तर बरं राहील, असं मध्ये रॅन्डमली कुठलीही गोष्ट नकोय. येस विनायक ब्रो. येस प्रभूजी, पहिल्यांदी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यावरती मन आसक्त कर आणि मी काय सांगतो ते आता ऐक. ते ऐकल्यामुळे तुला असं कुठलंही ज्ञान मिळवण्याचं वेगळं काही ज्ञान मिळवण्याची गरज पडणार नाही, काही शेष राहणार नाही तुला ज्ञान मिळवण्यासाठी. तर ते भगवंतांनी त्याला दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्ही तुला कसं मिळेल ते सांगितलं. त्यासाठी आपण असं बघितलं होतं की ज्ञान मिळणं म्हणजे थोडक्यात माहिती मिळणं आणि विज्ञान म्हणजे त्याचा साक्षात्कार होणं. ज्ञानापासून विज्ञानाकडे जाण्यासाठी सेवा केल्याने आपल्याला ज्ञानापासून विज्ञानाकडे आपण जातो. त्यानंतर भगवंतांनी सांगितलं होतं की हजारो लोकांमध्ये एखादाच व्यक्ती आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करतो. त्यानंतर भगवंतांनी त्यांच्या ज्या 8 वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्यांच्या भगवंतापासून भिन्न झालेल्या शक्ती आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं. पंच महाभूत आणि मनबुद्धी अहंकार. त्याच्यानंतरच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की या 8 ज्या प्रकृती आहेत त्यांच्यापेक्षा एक श्रेष्ठ अशी प्रकृती आहे, ते म्हणजे माझे जीव आहेत. हे सांगितल्यानंतर भगवंतांनी हे सांगितलं की त्यांच्या भगवंताच्या विभूती थोडक्यात सांगितल्या की पृथ्वीचा सुवास कसा मी आहे किंवा पाण्याची चव मी आहे, अशा विविध सांगितल्या. किंवा शक्तिमानांची शक्ती, बुद्धिमानांची बुद्धी मी आहे, असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर प्रभूजी त्यांनी 4 प्रकारचे जे लोक आहेत जे भगवंताची शरण घेत नाहीत आणि 4 प्रकारचे लोक जे भगवंताची शरण घेतात ते सांगितलं होतं. नंतर 3 गुण, 3 जे भगवंताची जी माया शक्ती आहे ती भगवंतांचे शरण घेतले, चरणांची शरण घेतली तरच त्या माया शक्तीच्या पलीकडे जाता येऊ शकतं, असंही सांगितलं भगवंतांनी. तर साधारणतः हे आठवते प्रभू. छान. अजून कोणाला काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट, माताजींच्या हातात माईक द्या. एक मिनिट. हॅलो. भगवंतांच्या 2 शक्ती, आध्यात्मिक आणि भौतिक. भौतिक शक्ती 5 पंचतत्व आणि 3 सूक्ष्म तत्वापासून बनलेले, आध्यात्मिक जीवात्मापासून. परत भगवंतांची 3 भक्तीचे प्रकार पण सांगितलेत. एक केवल भक्ती, प्रधान भक्ती आणि गुणी भक्ती. केवल भक्तीमध्ये भगवंताचीच फक्त प्रार्थना केली जाते. प्रधान भक्तीमध्ये आपण सर्व येतो आणि गुणी भक्तीमध्ये सकाम कर्म केलं जातं. परत जे भगवंतांना शरण येतात 4 आर्त जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आणि जे भगवंतांना शरण जात नाही ते मुडा, नराधम, मायाप्रत आणि आसुर म्हणजे नास्तिक. आणि भगवंत हे सर्व वस्तूचे सार आहेत. कशावरून? कारण म्हणजे त्यांनी 14 उदाहरण दिल्यात की पृथ्वीचा सुगंध मी आहे, परत उष्णता, अग्नीची उष्णता मी आहे, तपाचं तप मी आहे. परत भगवान म्हणजे सर्वांचे कारण आहे आणि परमपुरुष आहेत. जसं दोऱ्यात ओवलेला मणी, तसे आपण सर्वजण भगवंतावर आश्रित आहे. आणि ठीक आहे. बस. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी जे सांगितलं होतं वेगवेगळे योगांच्या द्वारे आत्मसाक्षात्कार होऊ शकतो आणि त्याच्यात शेवटी म्हटलं होतं की भक्तियोगच हा सर्वोच्च योग आहे, असंही म्हटलं होतं. त्यामुळे मग भक्तियोगाच्या विषयी विस्तृत रूपाने माहिती या 7व्या अध्यायात दिलेली आहे. जसं आपण सँडविच म्हटलं जातं की 6 म्हणजे खाली आणि वरती ब्रेड असतो, मध्ये ते असतं, तसं 6 अध्याय पहिले आणि नंतरचे 6 आणि मग हा भक्तियोगाच्या संदर्भात 7वा अध्याय सुरू होतो 7 ते 12 पर्यंत. तर तशा दृष्टीने भगवंतांच्या कृष्णाच्या बाऱ्यामध्ये ज्ञानाची महिमा, ज्ञान आणि अज्ञान याच्या विषयी वर्णन होतं. आणि 4थ्या 5व्या अध्यायामध्ये जे पंचतत्व आहेत, ही पृथ्वी भौतिक प्रकृती कशाने बनलेली याविषयीची माहिती होती. 6-7 कृष्ण हे सृष्टीकर्ता, पालन करता आहेत
हे भगवंताच्या विविध शक्तींच्या बाबत मध्ये वर्णन होतं बाकीचं. त्यानंतर भगवान कृष्णांच्या प्रती शरणागती करणं का गरजेचं आहे त्याच्याविषयी माहिती त्यांनी दिलेली होती. आणि मग 20 ते 25 मध्ये देवतांची पूजा केल्यानंतर काय मिळतं, प्राप्ती होते, याविषयीची होतं माहिती. आणि मग मायाच्या भ्रमापासून दूर जाण्याकरता काय केलं पाहिजे याविषयीचं वर्णन, अशा पद्धतीचं एक सार म्हणता येईल आपल्याला 7व्या अध्यायात. तर सर्वात सुरुवातीला जसं आपण पाहिलं 6व्या अध्यायाचा शेवट जो आहे तिथे भगवंत सांगतायत मद आश्रय, माझा आश्रय घेणं गरजेचं आहे आणि भक्ती योगाद्वारे तुम्ही माझा आश्रय घेऊ शकाल. भक्ती योगाचं गुणगान करत भगवंत जो आहे 6व्या अध्यायाचा शेवट अंत करतात. त्यानंतर भगवंत सर्वात पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात तत् शृणु, अर्जुन ऐक. आणि त्यामुळे तिथे प्रभुपाद ऐकण्यावरती श्रवणावरती जास्तीत जास्त भार देतात की श्रवण हे सगळ्यात महत्वाचं मीडियम आहे, ज्याच्याद्वारे आपण माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण भगवंतांबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त करू शकू. भगवंत तिथे अर्जुनाला पहिल्याच सांगतायत मै आसक्त मन पार्थ योगम यंजन मदाश्रय असमस्य समग्रम्य यथा ज्ञानासी तत्शृणु. तुला जर हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू हे ऐक, तत्शृणु, तू हे ऐक. आणि मै आसक्त मन पार्थ, मला आसक्त व्हायचं असेल किंवा माझ्याकडे तुझं मन जे माझ्यापर्यंत आसक्त करायचं असेल, तू माझ्याबद्दल ऐक. आणि तिथून पुढे भगवंत ज्ञान आणि विज्ञान काय आहे या दोन्ही गोष्टींचं भगवंतांना सांगतात की ज्ञान आणि विज्ञान हे काय आहे. आणि भगवंत म्हणतात की अर्जुनाला माझी पराशक्ती आहे आणि एक अपराशक्ती आहे. तर पराशक्ती आणि अपराशक्ती काय आहे याचं वर्णन करत भगवंत सांगतायत की कशा प्रकारे भगवंतांच्या दोन शक्ती आहेत, ज्ञान आणि विज्ञान. याचा आपण पाहिलं की ज्ञान म्हणजे भगवंतांबद्दलची जी माहिती आपल्याला मिळते, थेरॉटिकल नॉलेज, आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ते म्हणजे विज्ञान आहे, म्हणजे साक्षात्कार. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो साक्षात्कार येतो ते म्हणजे विज्ञान आहे. पुढे भगवंत अपराशक्ती आणि प्रकृतीबद्दल सांगतायत. अपरा प्रकृती म्हणजे त्यांची जी भौतिक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये 8 भगवंतांची जी शक्ती आहे त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे, पंचमहाभूत. आणि त्याचबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार. आणि अपराशक्ती म्हणजे जीवात्मा, जे आध्यात्मिक आहे. त्याचबरोबर आपण बाकीही 24 जे घटक आहेत पूर्ण महत्त्वाचे त्याची चर्चा केली. आणि त्या 24 घटकांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट 25 आणि 26 म्हणजे आत्मा आणि परमात्मा याचं ज्ञान असणे. आणि ज्या व्यक्तीला ह्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान आहे तो व्यक्ती जो आहे हा पूर्ण ज्ञानी होऊ शकतो आणि त्याला भगवंतांची सृष्टी किंवा प्रकृतीबद्दल व्यवस्थितपणे समजू शकतो. आणि ज्या व्यक्तीला भगवंतांची परा आणि अपरा प्रकृती समजली आहे तो भगवंत जे आहेत हे संहारक आहेत आणि भगवंत आहेत त्यांनीच हे सगळं घडवलेलं आहे. क्रिएटर आणि डिस्ट्रॉयर ह्या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीला समजतात. हे सांगितल्यानंतर भगवंत सांगतात की मी जो आहे फक्त निर्माता नाहीये किंवा संहारक नाहीये, मी ह्या सर्व सृष्टीचं पालन करता आहे, मी मेंटेनर आहे. आणि हे सांगताना भगवंत सांगतात की कशाद्वारे भगवंत पालन करतात, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या विभूती आहेत त्या विभूतींद्वारे पालन करतात. पृथ्वीगंधा, त्यानंतर सहमस्त कौंतेय, प्रणव सर्व वेदेषु, म्हणजे मी जो आहे ते अग्नीतली उष्णता आहे, मी जो आहे हा पृथ्वीचा गंध आहे, मी आहे तो प्रणव सर्व वेदेषु म्हणजे ओम जे आहे हे ज्याच्यापासून पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली तो मी आहे. शब्द खे पौरुष नरू, की हा जो पूर्ण इथर आहे म्हणजे जो आकाश आहे त्यातला जो ध्वनी आहे तो ध्वनी मी आहे. पूर्ण भगवंत वर्णन करतात अर्जुनाचे. त्या किती गोष्टी सांगिततात भगवंतांनी इथे? 14 गोष्टींचं वर्णन केलेलं भगवंतांनी. पुढे भगवंत जे आहेत हे सांगितल्यानंतर सांगतात की मी जो आहे हा कुठल्याही बंधनात अडकत नाही. एखादा व्यक्ती विचार करू शकतो की हा भगवंत सांगतायत की मी अग्नीतली उष्णता आहे, मग भगवंत उष्णता आहेत का? मग असं विचार करत भगवंत सुद्धा आपल्याप्रमाणे बंधनात अडकतात का? त्यामुळे भगवंत सांगतात की मी 3 गुणांच्या बंधनात अडकत नाही, ह्याच्या मी वर आहे, त्या 3 गुणांच्या ज्या आहे पलीकडे आहे. आणि त्याचं वर्णन करताना 3 गुणांची इथे चर्चा भगवंत करतात. हे सांगितल्यानंतर जो व्यक्ती मूर्ख व्यक्ती असतो तो भगवंतांना 3 गुणांच्या अधीन समजतो आणि असे मूर्ख व्यक्ती जे आहे ते भगवंतांना शरणागत जात नाहीत. भगवंत जे आहे हे गुणातीत आहेत आणि त्यामुळे भगवंतांना शरणागत जाणं गरजेचं आहे. आणि हे सांगितल्यानंतर भगवंत सांगतात पुढच्या श्लोकामध्ये की शरणागती ही महत्वाची आहे आणि जो व्यक्ती शरणागत जातो
कोणत्या प्रकारचे 4 व्यक्ती शरणागत जातात आणि कोणत्या प्रकारचे 4 व्यक्ती शरणागत जात नाही. जसं माताजींनी बरोबर सांगितलं की 4 प्रकारचे व्यक्ती आहेत: मूढ, नराधम, माया अपूर्त ज्ञान आणि आसुरीम भाव आश्रित. हे जे 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जात नाही. आणि पुढे भगवंत सांगतायत की 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जातात. त्या 4 प्रकारचे व्यक्ती कोण आहेत? आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि पुढे वर्णन करताना भगवंत सांगतात की त्यातला ज्ञानी जो आहे हा अतिशय मला प्रिय आहे. मग हे कोणाला वाईट वाटू नये म्हणून भगवंत बाकीचेही प्रिय आहेत, पण तरीही ज्ञानी त्यातला मला जास्तीत जास्त प्रिय आहे. आणि हे वर्णन करताना भगवंत जसं माताजींनी सांगितलं 3 प्रकारची भक्ती आहे: केवल भक्ती, प्रधानभूत भक्ती आणि गुणभूत भक्ती. तर याच्यामध्ये केवल भक्ती म्हणजे अकिंचन, निष्किंचन, म्हणजे कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न ठेवता पूर्णपणे भगवंतांना शरणागत जाणे. अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्यनावृतम. ज्याला उत्तम भक्ती सुद्धा म्हणतात, ज्याला अनन्य भक्ती सुद्धा म्हणतात, ज्याला केवल भक्ती, अकिंचन भक्ती सुद्धा म्हणतात. त्यानंतर प्रधानभूत भक्ती, ज्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञान हे मिश्र असतं, पण त्याच्यामध्ये भक्ती जी आहे ही प्रधान असते. गुणभूत भक्तीमध्ये सुद्धा कर्म आणि ज्ञान मिश्र असतं, त्यात भक्तीला प्राधान्य नसतं, कर्म आणि ज्ञानला प्राधान्य दिलं जातं. तर या 3 भक्तींबद्दल आपण चर्चा केली. हे सांगितल्यानंतर जसं भगवान सांगतात की ज्ञानी व्यक्ती जो आहे हे फार उदार हे जे आहेत हे उदार मनाचे असतात. आणि त्याचबरोबर हे ज्ञानी जे आहेत त्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे मला ते जास्तीत जास्त प्रिय आहेत. पुढे भगवंत कशा प्रकारे भक्त जे आहेत हे या जगामध्ये दुर्लभ आहेत याची चर्चा करतायत. आणि त्याच्यात भगवान सांगतात बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवम सर्व इति स महात्मा सुदुर्लभ. मागे भगवंतांनी सांगितलं भगवंतांची भक्ती प्राप्त करणे दुर्लभ आहे. इथे भगवंत सांगतात की भगवंतांचा भक्त जो आहे तो दुर्लभ आहे. त्यामुळे लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. कालचा भागवतम क्लास जर तुम्ही ऐकला असेल त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचं वर्णन आलं होतं की कशा प्रकारे लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. की कशा प्रकारे नारद मुनींची कथा सांगितली त्यांनी की नारद मुनींचा संघ प्राप्त झाला मला, तरी पण माझी भक्तीमध्ये उद्धार का नाही झाला, म्हणजे भक्ती प्राप्त झाली की नाही, किंवा मी भगवंतांची प्राप्ती का नाही करू शकत. मग असं करत करत तो वेगवेगळ्या देवतांकडे गेले, शिवजींकडे गेले. आणि ते भगवंतांकडे घेऊन गेल्यानंतर भगवंत म्हणतात, भगवंतांना तो प्रश्न विचारतो की मला नारद मुनींचा संघ प्राप्त झाला, तुम्ही सांगतात लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय, मग कसं काय, मी कसं समजू हे, मला कसं काय प्राप्त झालं, मला काय प्राप्त झालं. आणि हे एवढे सगळे जे आहेत इंद्र, चंद्र, सूर्य, शिवजी, ब्रह्माजी, हे सगळेजण तुला घेऊन आलेत सोबत, हे ते एस्कॉर्ट करतायत तुला, तू एवढा मोठा झालास म्हणे. तर अशा प्रकारे जो भक्त आहे तो शुद्ध भक्त, उत्तम भक्त जो आहे त्यांची जे महात्मा आहेत त्यांची प्राप्ती करणं हे फार अवघड आहे. कोणालाही महात्मा पदवी देणं योग्य नाहीये जगामध्ये. ही चुकीची समज आहे की कोणालाही महात्मा पदवी देणं, ज्यांच्यामध्ये काम, क्रोध, मदमोह, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी भरून भरून आहेत त्या व्यक्तींना जर महात्मा म्हणलं तर जो व्यक्ती जो महात्मा टायटल देतो तो मूर्ख आहे. त्यामुळे कोणालाही मी तरी म्हणत नाही, त्यांना त्या नावाने बोलवतो मी. एनिवेज त्यांच्या इतिहासात गेलो तर मग मी खूप जास्त जाईल, पूर्ण तासभर तो इतिहास चालेल कशा त्यांनी 100 चुका केल्या. ठीक आहे. पुढे भगवंत हे सांगितल्यानंतर सांगतात की कशा प्रकारे व्यक्ती 2 प्रकारच्या आणखीन पूजा करतो. एक तर मला शरणागत जाणं गरजेचं आहे, आणि जे ज्ञानी व्यक्ती आहेत ते मला शरणागत जातात. 4 प्रकारचे व्यक्ती मला शरणागत जातात, ते सर्वजण मला प्रिय आहेत. पण त्याच्यापैकी काही असे असतात जे मला शरणागत जात नाहीत, जे अल्पबुद्धीचे असतात, पण ते माझ्यापर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचतात. ते आहेत म्हणजे देवतांची पूजा करणारे. आणि हे देवतांची पूजा करणाऱ्यांबद्दल भगवंत सांगतायत. आणि भगवंत पुढे एक फार महत्वाची गोष्ट सांगतात, ज्याचा जो विश्वास असेल तो विश्वास मी दृढ करतो. परमात्मा रूपाने मी ज्या जीवात्म्याच्या बाजूला नेहमी आहे, आणि ज्याचा जो जो विश्वास असेल तो विश्वास जो आहे हा मी दृढ करतो. आणि असे जे अल्पबुद्धीचे व्यक्ती आहेत हे देवी देवतांची पूजा करतात. असेही त्याच्यातले काही व्यक्ती आहेत जे दुर्भाग्यशाली आहेत, ज्यांना भगवंत परमसत्याबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही, आणि परमसत्याला ते एक ज्योत किंवा एक ब्रह्मज्योती म्हणून समजतात आणि ब्रह्मन म्हणूनच भगवंतांची पूजा करतात. त्यामुळे भगवंत इथे 2 प्रकारचे उपासकांचे वर्णन करतायत. एक आहे देवता आणि दुसरे आहेत ते म्हणजे निर्विशेषवादी. आणि भगवंत पुढे थोडंसं चिडून तिथे निर्विशेषवादी आहेत हे अल्पबुद्धीचे आहेत,
असं सांगतात त्यांना. आणि त्यांचं थोडे हे करतात भगवंत, की कशा प्रकारे ते अल्पबुद्धीचे आहेत. पुढे भगवंत सांगतायत, कोणी असा प्रश्न भगवंतांना विचारू शकतो किंवा अर्जुनाच्या मनात हा प्रश्न आला की भगवंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे का प्रदर्शित करत नाही, का सांगत नाही, किंवा भगवंत तुम्ही असा कोणाचा तरी विश्वास तो आहे तो दृढ का करता. म्हणजे एखाद्या देवी देवतांची पूजा करते त्याच्यातच विश्वास होतो. एखादा जर निर्विशेषवादी त्याच्यात तुम्ही तो विश्वासात त्याच्यात विश्वास व्हा. काही जे आहे ते देशभक्तीमध्ये विश्वास. काल मी दामोदर महिन्यामुळे कोथरूडमध्ये यज्ञ करायला गेलो होतो. तिथे जवळपास 300 लोक जमा झाले होते आणि त्यांनी यज्ञ केला, रामयज्ञ. आणि रामयज्ञ करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, आपण उद्देश रामयज्ञ करतो, आपला उद्देश असतो की बाबा आपली भक्तीमध्ये वृद्धी व्हावी, आपल्या जास्तीत जास्त प्रचार वाढवा, रामाची कृपा प्राप्त व्हावी. त्यांचं फक्त राष्ट्राय स्वाहा, त्यांनी जेव्हा पूर्ण आहुती केली त्यावेळेस राष्ट्राय स्वाहा म्हणून पूर्ण आहुती केली. हे राष्ट्राचं कल्याण व्हावं, राम मंदिर व्यवस्थित बांधावं, कसल्याही अडचणी येऊ नये, हिंदू राष्ट्र बनावं, हा त्यांचा उद्देश. एखाद्याचा विश्वास, मग अशा प्रकारे भगवंत तुमच्या देशभक्तीमध्ये विश्वास आहे, तिथे तुमचा विश्वास दृढ करणार आहे. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो हे पाहणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा व्यक्ती विश्वास त्याचा डगमळू शकतो किंवा त्याचा विश्वास जो आहे हा विचलित होऊ शकतो. म्हणजे असे बऱ्याच वेळा झालं प्रभुपादांच्या शिष्यांच्या द्वारे. प्रभुपादांनी भरपूर ज्ञान दिलं, पण वृंदावनात राहिल्यानंतर त्यांना वाटलं की अमुक अमुक बाबा जे आहेत ते मला स्वरूप सिद्धी देत आहेत, किंवा त्यांना असं वाटलं की अमुक अमुक संस्था आहे ती मला वेगळं काहीतरी देते. एक भक्त होते ज्यांनी म्हणजे 20 वर्ष पूर्णपणे सगळ्या आपल्या शास्त्रांचं अध्ययन केलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मला जे मायावाद शास्त्र शिकायचं आणि मायावादाचं खंडन करायचं म्हणून गेले आणि ते मायावादी झाले. भगवंत जे आहे, जो विश्वास तुम्ही ज्याच्यात विश्वास ठेवणार आहे तो विश्वास दृढ करणार आहे. त्यामुळे आपला विश्वास जो आहे हा फक्त कृष्णावरती असणं गरजेचं आहे आणि जे आपलं तत्व शिकवलं जात आहे त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. त्या विश्वासानेच आपण नक्की पुढे जाऊ शकतो. आता सध्याचा जो गोंधळ चालू आहे ज्याच्यामध्ये भारताचे आध्यात्मिक राजदूत म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं त्यांच्याबद्दल अमोलेला कोणीजींनी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण त्यांचे एक स्टेटमेंट आता सगळीकडे फ्लोट होते. ते म्हणतात की मला माहिती हे चुकीचं आहे पण मी सोडू शकत नाहीये. म्हणजे त्यांचा त्या गोष्टीमध्ये विश्वास होता. भगवंतांनी तर दृढ, ठीक आहे तुम्हाला अशाच प्रकारचं अध्यात्म करायचं तुम्ही करा. आणि दुर्भाग्याने किती हजारो हजार व्यक्ती जे आहेत ते त्यांच्या गोष्टींचं पालन करतात. तर त्यामुळे भगवंत जे आहेत हा आपला विश्वास त्या गोष्टीमध्ये दृढ करणार आहे जिथे आपण आपला ओढ आहे. त्यामुळे आपण फार काळजी घेणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक ह्या गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं. हाय पिच. ठीक आहे. पुढे भगवंत सांगतायत, भगवंतांना भगवंतांची जी मायाशक्ती जी आहे ही अतिशय प्रभावशाली आहे आणि ह्या मायाशक्तीच्या द्वारे भक्त व्यक्ती जो आहे हा भ्रमित होऊ शकतो आणि हीच मायाशक्ती जी आहे त्याच्याद्वारे भगवंतांनाही तो व्यक्ती कमी लेखू शकतो. भगवंत सांगतात की मला जे आहे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सर्व काही माहिती आहे, पण जीवात्मा जो आहे हा त्याला काहीही माहित नाहीये. द्वंद्वेन मोहन भारता, तो द्वंद्वात आणि मोहात अडकतो. आपण द्वंद्वाबद्दल भरपूर चर्चा केली की कशा प्रकारे जीवात्मा जो आहे हा द्वंद्वात अडकलेला असतो. भगवंत वारंवार जीवात्मा आणि परमात्मा ह्यामध्ये किंवा भगवंत आणि जीवात्मा ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो सांगत असतात की जीवात्मा जो आहे हा भ्रमात अडकलाय पण तरीही तो स्वतःला महान समजतो, स्वतःला कर्ता समजतो आणि तो नेहमी द्वंद्वात अडकलेला असतो. पुढे भगवंत सांगतात की कोण व्यक्ती जो आहे हा भक्तीमध्ये दृढ होऊ शकतो त्याच्याबद्दल भगवंत चर्चा करतायत. जो व्यक्ती पापातून मुक्त झालेला आहे, जो व्यक्ती जो आहे हा पुण्यकर्म करत आहे आता सध्याच्या जीवनामध्ये आणि आधीच्या पूर्वीच्या जन्मामध्ये, आणि जो द्वंद्वातून मुक्त झालेला आहे असा व्यक्ती जो आहे हा दृढपणे भक्ती करू शकतो. त्यामध्ये बऱ्याच भक्तांना प्रश्न होता की आपण मग पाप फक्त पुण्यवान कार्य केलं तर आपण भक्तीमध्ये प्रगती करणार आहोत का? पुण्य जे आहे हे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी नाही, भक्ती करण्यासाठी जे पोषक आहे ते कार्य त्याला मदत करतो. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं पापकर्म केलं, विकर्म केलं तर त्यातून आपल्या भक्तीतून आपण दूर जाऊ शकतो. पण त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडून जर
अपिचच दुराचारो भजन्ते माम अनन्य भाग. भगवंत सांगतात एखाद्या व्यक्तीकडून जर पाप झालं भक्ती करताना आणि तो नंतर त्या गोष्टीबद्दल त्याला फार दुःख आहे आणि तो पूर्णपणे भगवंतांना पुन्हा शरणागत असेल. अपिचेत सुदुराचार भजन्ते माम. एखादा व्यक्ती आहे ज्याने अतिशय दुराचार केलेला आहे, पापमय कार्य केले, पण तरी त्यानंतर तो मला पूर्णपणे शरणागत येत आहे, त्याला त्याच्या गोष्टीचे दुःख आहे. भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य. भगवंत सांगतात आहे की त्या व्यक्तीला मी साधू समजतो, तरी त्या व्यक्तीला मी माझा भक्त समजतो. याचा अर्थ असा नाहीये की आपण हत्ती स्नान करायचंय, कुंजेर स्नानम करायचंय, की बाबा हत्ती जो आहे हा जातो स्वतःला स्वच्छ करतो आणि परत बाहेर येतो आणि आता अंगावरती माती टाकतो. मी आज पाप केलं, भगवंतांची माफी मागितली, हरे कृष्णाचा जप केला आणि परत उद्या पाप केलं, हे असं चालणार नाही. पुढे भगवंत जे आहेत हे सांगतात की कशा प्रकारे अर्जुन की अशी व्यक्ती आहेत जे मोक्षकामी भक्त आहेत, ज्यांना मोक्ष प्राप्ती करण्याची इच्छा आहे. ज्यांना जरा आणि मरण याचे जे चक्र आहे या चक्रातून पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे, ते असे व्यक्ती जे आहेत हे पूर्णपणे मला शरणागत जातात. आणि त्यानंतर 30व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की असे पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. असे व्यक्ती आहेत जे मला पूर्णपणे जाणू शकतात. तर अर्जुनाचा हा प्रश्न होता आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं भगवंत उत्तर देत आहेत की कशा प्रकारे तुम्ही, जसा अर्जुनाचा 4थ्या अध्यायामध्ये प्रश्न होता की तुम्ही सूर्यदेवांच्या आधी कसे काय आलात, मग तुम्ही सूर्यदेवांच्याही वरती आहात का? भगवंत सांगतात हो, मी त्यांच्या सर्वांचा नियंत्रक आहे. मी जो आहे हा सृष्टीचा निर्माता आहे, सृष्टीचा संहारक आहे आणि मी जे आहे पूर्णपणे संचालक आहे, पूर्ण यज्ञांचा अधिष्ठाता आहे. आणि त्याचं आता वर्णन भगवंत इथे पुढच्या 8व्या अध्यायामध्ये करणार आहेत. त्याच्यामध्ये त्याचा 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. इथे ब्रह्म परमसत्य जे आहे याची पूर्णपणे चर्चा आपण करणार आहोत. ब्रह्मचे वेगवेगळे श्लोक पण आहेत, ज्याच्यामध्ये ब्रह्म या शब्दाचे 5 वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत आणि त्याच कशा प्रकारे आपण भगवत प्राप्ती करू शकतो अक्षर ब्रह्म योगाद्वारे, त्याची आता आपण इथे चर्चा करणार आहोत. इंग्रजीमध्ये प्रभुपाद लिहितात अटेनिंग द सुप्रीम. भगवत प्राप्ती, कशा प्रकारे आपण परमसत्य भगवंत यांची प्राप्ती करू शकू. अर्जुन इथे प्रश्न विचारणार भगवंतांना की भगवंत, तुम्ही आतापर्यंत जी चर्चा केली की तुम्ही परमसत्य जे आहे, मी संचालक आहे त्याची चर्चा केली, मी पूर्ण देवता जे आहे त्यांचा अधिष्ठाता आहे, या सर्व गोष्टींची चर्चा केल्यानंतर मला सांगा की तुम्ही ब्रह्म म्हणजे काय, किंवा तुम्ही या ब्रह्म परमसत्य काय आहे याचं पूर्णपणे वर्णन करा. पुढे भगवंतांना अर्जुन सांगतात की वेगवेगळे जे अध्यात्म आहे, त्या अध्यात्म म्हणजे काय भगवंत अर्जुन भगवंतांना विचारतात. मग अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडला की कर्म म्हणजे काय, कर्मामध्ये सकाम कर्म काय विशेष करून, ते काय भगवंतांना विचारतात अर्जुन. पुढे भगवंत सांगतात अर्जुन प्रश्न विचारतो भगवंतांना की तुमची प्रकृती काय, तीही मला चर्चा करा. आणि त्याचबरोबर तुमचं जे विराट रूप आहे, विराट पुरुष जे आहे त्याच्याबद्दल चर्चा व्हावी करा. पुढे परमात्मा, कशा प्रकारे परमात्माबद्दलही मला जाणून घ्यायचंय आणि कशा प्रकारे परमात्मा हृदयामध्ये स्थित आहे प्रत्येक जीवात्म्यांच्या, त्याच्याबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे. तर आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 1 ते 4 मध्ये अर्जुन जे आहे हे वेगवेगळे जे प्रश्न आहेत भगवंतांना विचारतायत. किम तद्ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किमुच्यते. अधिदैवम काय आहे, अधिभूत काय आहे, कर्म काय आहे, ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, या सगळ्या गोष्टींचे अर्जुन इथे भगवंतांना प्रश्न विचारतोय. तर श्लोक क्रमांक 1 ते 4 मध्ये अर्जुनाचे प्रश्न आहेत भगवंतांना आणि भगवंतांचं उत्तरही त्याच्याबरोबर 1 ते 4 मध्ये भगवंत जे आहेत अर्जुनाला बऱ्याच गोष्टींचं त्यातलं उत्तर देत आहेत.
त्यानंतर श्लोक क्रमांक 5 ते श्लोक क्रमांक 8 मध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की कशा प्रकारे माझं स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे, खास करून मृत्यूच्या वेळी. हो, 1 आणि 2 अर्जुनाचे प्रश्न आहेत. 4 आणि 5 सॉरी 3 आणि 4 जे आहेत हे भगवंतांचे उत्तर आहे त्याच्या अर्जुनाचे प्रश्न. आणि हे सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतायत की मला शरणागत मला माझी आठवण जे आहे हे मृत्यूच्या समयी करणं अतिशय गरजेचं आहे. आपण जे नेहमी म्हणतो अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, हा श्लोक येतो. श्लोक क्रमांक 5 ते 8 याच्यामध्ये भगवंतांचं स्मरण करणं कसं गरजेचं आहे मृत्यू समयी. त्यानंतर श्लोक क्रमांक 9 ते श्लोक क्रमांक 13 याच्यामध्ये भगवंत सांगतं भगवंतांचं स्मरण करणं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे हा योग मिश्र भक्ती. भगवंतांना व्यक्ती जे आहे हा भक्ती करताना त्याच्यामध्ये योग मिश्र असते. श्लोक क्रमांक 14 ते श्लोक क्रमांक 16 मध्ये पूर्णपणे शुद्ध भक्तीद्वारे भगवंतांना कशा प्रकारे स्मरण करू शकतो आपण. श्लोक क्रमांक 9 ते 13 मध्ये योग मिश्र भक्ती, श्लोक क्रमांक 14 ते 16 मध्ये शुद्ध भक्ती ज्याच्याद्वारे भगवंतांचं स्मरण होतं. पुढे भगवंत जे आहेत अर्जुनाला सांगतायत की माझं त्यांच्या आध्यात्मिक जगताबद्दल आणि भौतिक जगताबद्दल याची चर्चा करतात, कारण अर्जुनाने प्रकृती काय आहे त्याच्याबद्दल विचारलं होतं. त्यामुळे भगवंत इथे उत्तर देतात की भगवंतांची भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत याची चर्चा भगवंत करतात. श्लोक क्रमांक 17 ते 22. श्लोकांत 14 ते 16 जे आहे ते शुद्ध भक्तीद्वारे भगवंतांचं स्मरण. श्लोकांत 14 ते 16. मग 17 ना, 16 नंतर 17 येतं. 17 ते 22 जे आहे हे आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत त्याचं वर्णन आहे. आणि त्यापुढे श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 28 मध्ये शुद्ध भक्ती जी आहे ही श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 28 मध्ये शुद्ध भक्ती जी आहे ही प्रमुख आहे, महान आहे आणि त्याच्याद्वारे कशा प्रकारे भगवंतांची आपण प्राप्ती करू शकू. भगवंतांची प्राप्ती जी आहे हे शुद्ध भक्तीद्वारे होते आणि शुद्ध भक्ती जी आहे ही अतिशय महान आहे. याच्यामध्ये श्लोक क्रमांक 23 ते 28 मध्ये आपण चर्चा करणार आहोत. या अध्यायामध्ये बरेचसे श्लोक जे आहेत हे पाठांतरासाठी महत्वाचे श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 7 मध्ये कोणाला काही प्रश्न, सॉरी अध्याय क्रमांक 7 मध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभुजी, माझा आहे प्रभुजी. धन्यवाद, प्रणाम. श्लोक क्रमांक, आवाज येतोय प्रभुजी? हा येतोय, बोला. हा, श्लोक क्रमांक 5 मध्ये तो भागवतमचा जो श्लोक दिलेला आहे त्याच्या विश्लेषणामध्ये बघा एक वाक्य आहे, जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतो. आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतो म्हणजे कळलं नाही प्रभुजी. जीव भगवंत भगवंत नियंत्रक असतात ना जीवाचे, म्हणजे आपण भगवंत आपल्यावर नियंत्रण ठेवतात. तर मग इथे जीव कसं स्वरूप स्थितीतच असं का म्हटलंय? एक मिनिट. श्लोक क्रमांक 5. हे भगवंत जरी देहधारी जीवही तुमच्या प्रमाणे शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते, परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय, आणि या शरणागतीमुळे जीव सुखी होऊ शकतो. जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतो. म्हणून जीव आणि भगवंत हे सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाची पुरस्कार करणे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतो. तर प्रभुपाद ह्याच्यासाठी बऱ्याच वेळा प्रवचनामध्ये सांगतात की जीव जो आहे हाही स्वराट आहे, भगवंत ही स्वराट आहेत. जीव आहे हाही एक ईश्वर आहे आणि भगवंत जे आहेत हेही ईश्वर आहे, पण जीव जो आहे हा छोटा ईश्वर आहे.
जीवा इज अ मायन्यूट ईश्वर भगवान सांगतात. आणि भगवंत जे आहेत हे परम ईश्वर आहेत, पूर्ण नियंत्रक आहे. तर जीवात्मा जो आहे हा त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये नियंत्रक होऊ शकतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचा अधिकार मिळणार नाहीये, कारण त्याच्यावरती भगवंत प्रभुपाद पूर्ण वर्णन करतायत की कशा प्रकारे पूर्ण भगवंतांच्या आधिपत्याखालीच तो असतो. जर एखादा व्यक्ती म्हणजे तो जसं आपण उदाहरण पाहिलं होतं की अंबानींच्या गाडीतून जाणारा ड्रायव्हर जो आहे, जोपर्यंत तो अंबानींबरोबर प्रवास करतो तोपर्यंत तो सर्व गोष्टी, तो गाडीचा नियंत्रक आहे, एसी चालू करू शकतो, गाणे ऐकू शकतो, त्या सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो. तशा प्रकारे जीवात्मा जो आहे हा भगवंतांच्या नियंत्रणामध्ये, सिद्धीमध्ये, तो सेवेमध्ये तो पूर्णपणे स्वतंत्र किंवा स्वराट आहे. का? कारण त्यांनी भगवंतांचं आधिपत्य स्वीकारलेलं आहे. जर एखाद्याने भगवंतांचं आधिपत्य नाही स्वीकारलं आणि तो स्वतंत्रपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तो कोणत्याही प्रकारे नियंत्रक राहू शकत नाही. म्हणजे एखादी पतंग आहे, त्या पतंगाने जर ठरवलं की मी जो आहे तो जो धागा आहे त्या धाग्यापासून स्वतः वेगळं राहणार आहे, तर तो पतंग जाऊन कुठेतरी दुसरीकडे जाऊन पडणार आहे, जाळला जाणार आहे, काटात अडकणार आहे, कुठेतरी झाडा झुडपात पडणार आहे, आणि तो जो आहे हा दुःख भोगणार आहे. तसेच आपल्या जीवात्मध्ये झालंय, भगवंतांच्या पासून आपण वेगळे झालेलो, स्वतःला नियंत्रक समजू. पण जेव्हा भगवंतांच्या अधीनतेमध्ये असतो त्यावेळेस भगवंत तेवढी सूट देतात आणि त्या सुटीमध्ये तो भगवंतांचा सेवक म्हणून जे काही कार्य करू शकतो. आणि ह्याचं उदाहरण उत्कृष्ट म्हणजे देवी देवता. देवी देवता जे आहेत हे काही प्रमाणात नियंत्रक आहेत. म्हणजे कोणी जे आहे ते आपल्या नियमान भगवंतांच्या आदेशानुसार नियंत्रक म्हणून सूर्य देत आहेत, कोणी जो आहे हा म्हणजे सूर्याचा प्रकाश देत आहे, कोणी जो आहे हा पाऊस पाडत आहे, कोणी जो आहे त्यांनाही नियंत्रक म्हणून समजलं जातं. ते त्यांचं स्वरूप नाहीये, पण हे एक उदाहरणासाठी. पण आध्यात्मिक जगतामध्ये जेव्हा स्वरूप स्थितीमध्ये व्यक्ती जीवात्मा आहे, तो जो आहे हा त्याला भगवंत त्या प्रकारचं स्वातंत्र्य देतात. का? कारण त्या जीवात्म्याला पूर्णपणे माहिती आहे की भगवंतच माझं त्यांचंच आधिपत्य माझ्यावरती चालणार आहे आणि तो पूर्णपणे भगवंतांना शरण आहे. म्हणजे असं झालं की भगवंत जे आहेत हे स्वातंत्र्य देतात, तर जीवात्मा म्हणतो मला स्वातंत्र्य नकोय, मला तुमचं आधिपत्य आहे. अशा परिस्थितीत तो एक थोड्या प्रमाणात नियंत्रक म्हणून राहू शकतो. ठीक आहे. पण ह्या भौतिक जगतामध्ये असताना ज्याला कसल्याही स्वतःच्या स्वरूप स्थितीचं ज्ञान नाहीये, तो जीवात्मा जो आहे हा कधीही नियंत्रक होऊ शकत नाही. हा नेहमी बंधनात अडकलेला असतो. कोणतंही कार्य तो खास करून स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला तो जास्तीत जास्त बंधनात अडकणार आहे. ठीक आहे माताजी? हो. अभ्यास चाललाय भक्तांचा, आनंद वाटतो. येस माता. माईक घ्या. ज्ञानी लोक मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, पण भक्त नाहीत ना करू शकत. भगवंत प्राप्तीच हवी असते. नाही, मी तो चैतन्य चरित्रांचा श्लोक आठवतो. सिद्धिकामी मोक्षकामी सकल काम कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. मग चैतन्य महाप्रभू सांगतात की सिद्धिकामी मोक्षकामी हे भक्त जो आहे हा सिद्धीची कामना करत नाही, मोक्षाची कामना करत नाही, मुक्तीची कामना करत नाही. आणि असे व्यक्ती जे आहेत जे हे कामना करतात सकले अशांत, हे सगळे अशांत असतात. कृष्ण भक्त एव शांत, कृष्ण भक्त जो आहे हा फक्त एक शांत आहे, कारण तो फक्त भगवंतांची सेवा ह्याचीच अपेक्षा करतो. भगवंत ज्या प्रकारे सेवा देतात, आणि ह्याच्यासाठी आपण उदाहरण तुकाराम महाराजांचं पाहिलं होतं. बरं, तुकाराम महाराजांना जसा आदेश मिळाला तसं ते इथं आले, किंवा प्रभुपादांना जसा आदेश मिळाला तसं प्रभुपाद आले आणि भौतिक जगतामध्ये जी काही प्रचार कार्य करण्यासाठी केलं. त्यामुळे भगवंताचे भक्त जे आहेत हे मम जन्मनी जन्मनीश्वरी म्हणतात. त्यावेळेस का म्हणतात? कारण कुठल्याही जन्मामध्ये कुठे तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्ही ठेवा, पण मला तुमची जी भक्ती आहे की तुमची भक्तिमय सेवा जी आहे त्यापासून दूर करू नका. मायापूर गुरुकुलचे जे भक्त मुलं होती त्यांना आम्ही भेटलो होतो, तर तिथे चर्चा चालू होती की ह्या मुलं मस्ती करतातच, स्वाभाविक आहे. ह्यांनी जर मस्ती केली, कुठल्या नियमाचं पालन केलं नाही तर काय करता? त्यांना पनिशमेंट देता का, मारता का, त्यांना काय उठावशा काढायचा? म्हणजे नाही, आम्ही त्यांना सेवा देत नाही. आणि सेवा दिली नाही की सगळ्यात जास्त तो मुलगा दुःखी होतो. आणि सगळे सेवा करतात, मलाच सेवा नाही म्हणून त्यांना दुःखी होत. तर डोंट ट्राय ॲट होम. घरी असा प्रयत्न केला तर काहीच होणार नाही. पण एकत्र त्या संघामध्ये त्या मुलांना सेवा मिळाली नाही की दुःख होत. तसं जीवात्म्याला खूप दुःख झालं पाहिजे की मी भगवंतांची सेवा करू शकत नाहीये, मी फक्त स्वतःच्या इंद्रियांची सेवा करतोय. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजी अजून एक प्रश्न होता. हरे कृष्ण. माईक. नाही, ऑनलाईन आहे प्रभूजी. हरे बोल. हरे कृष्ण. मन आणि बुद्धी जे आहे, तर मन बुद्धीवर नियंत्रण करतं का बुद्धी मनावर करते? ह्याच्यावर कन्फ्युजन आहे. ते तुमच्या हातात आहे, कोणावरती नियंत्रण केलं पाहिजे.
आपण रथाचं उदाहरण पाहतो. आपलं जीवन जे आहे हे आपण रथावरती आरूढ झालेला जीवात्मा जो आहे तो एक सारथी आहे आणि नाही, सारथी नाहीये, तो एक प्रवासी आहे आणि त्याचं सारथ्य आपण कोणाच्या हातात दिले ते फार महत्वाचं आहे. आपण आपलं रथाचं सारथ्य जे आहे हे मनाच्या हातात दिलंय की बुद्धीच्या हातामध्ये दिलंय? ते बुद्धीच्या हातात असणं फार गरजेचं आहे. तर 5 घोडे म्हणजे इंद्रिय आहे, त्याची रशी जी आहे ते मन आहे, बुद्धी जी आहे तो म्हणजे सारथी आहे आणि प्रवासी जो आहे तो जीवात्मा आहे. तर जीवात्मा ठरवतो की त्याला सारथी जे आहे म्हणजे बुद्धी जी आहे ही प्रबळ करायची आहे, शक्तिवान करायची आहे की मनाला शक्तिवान करायचं. आपण बऱ्याच वेळा मनाला शक्तिवान करतो आणि इंद्रियांद्वारे 5 वेगवेगळ्या दिशेने प्रवाहित वाहत जातो आपण. आपण आपला प्रवास जो आहे जीवनाचा त्याच्यासाठी मनावरती नियंत्रण आणि बुद्धीद्वारे मनावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बुद्धी जी आहे ही अतिशय शक्तिमान प्रबळ असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त शास्त्रांचं अध्ययन करणं गरजेचं आहे. त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. ते केल्यानंतरच आपली जी बुद्धी जी आहे ही प्रबळ होणार आहे, शक्तिवान होणार आहे आणि आपल्या मनावरती नियंत्रण प्राप्त होणार आहे. येस, सुरेखा माताजी, तुमचा काही प्रश्न होता? प्रभूजी श्लोक क्रमांक 10 वर आहे प्रभूजी. ते नित्यानाम, तो जो श्लोक त्याच्या वरच्या ह्याच्यामध्ये वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परम सत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो. श्रीकृष्ण हे परमब्रह्म आहेत. ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे. परब्रह्म म्हणजे भगवंत, तर ते साकार आहेत, त्यांना आकार आहे. पण ब्रह्म निराकार म्हणजे आकार नाही हे समजलं, पण निर्विशेष निराकार हा जो शब्द आहे ना, निर्विशेष, तेच काही कळत नाही प्रभूजी. निर्विशेष निराकार म्हणजे नक्की काय? आपण चर्चा करणार आहोत निर्विशेष निराकार. तर इथे जे आहे भगवंतांचे 3 स्वरूप आहेत, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. त्याच्यात जे ब्रह्मन जे आहे, जे भगवंतांच्या शरीराची जी कांती आहे, ब्रह्मज्योती आहे, त्याला कसलाही आकार नाहीये आणि काही विशेषता नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे ते निर्विशेष निराकार आहे ब्रह्म. तर ब्रह्माचं जे एक स्वरूप आहे, परमसत्याचं स्वरूप आहे जे ब्रह्मन, त्याचं इथे भगवंत सांगतायत. पण त्याच्या आधीच्या लाईन मध्ये भगवंत परब्रह्म म्हणजे परम ईश्वर कृष्ण, जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे पूर्णपणे साकार सगुण स्वरूप ज्यांचं आहे त्याचंही वर्णन करतात. तर इथे भगवंत सांगतायत, प्रभुपाद सांगतायत की ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान हे 3 स्वरूपाचं वर्णन करतात. ठीक आहे, आपण चर्चा करणार आहोत त्याच्या आणखी. धन्यवाद. ठीक आहे, अजून काही प्रश्न? डाऊट इज अ साइन ऑफ इंटेलिजन्स. संशय किंवा प्रश्न म्हणजे एका बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण आहे. ते अतिबुद्धिमान आहेत ज्यांना प्रश्न येत नाहीत ते. कारण बुद्धिमान हा शब्द काय आहे, कारण जो कृष्ण भक्त आहे तो बुद्धिमान आहे, प्रभुपादांनी सांगितलं, त्यामुळे बुद्धिमान आहे, म्हणजे अतिबुद्धिमान. ठीक आहे, चला श्लोक क्रमांक 1, अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती, अध्याय 8. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतम च किम प्रोक्तम आदिदैवम किम उच्यते. किम तद्ब्रह्म, ब्रह्म काय आहे असं अर्जुन विचारतात. किम अध्यात्मम, अध्यात्म काय आहे. किम कर्म, कर्म काय, हे पुरुषोत्तमा, हे भगवंत पुरुष उत्तम, सर्व पुरुषातले उत्तम, कृपया मला सांगा. आदिभूतम च किम, आणि आदिभूत काय. प्रोक्त आदिभूतम आदिदैवम किम, त्याचबरोबर आदिदैव काय आहे याच्याबद्दल तुम्ही मला कृपया सांगा. असे याचे भरपूर वेळा चर्चा होते, तो कृपया मला ह्याच्याबद्दल सांगा. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय. किम तद्ब्रह्म म्हणजे ब्रह्म, किम अध्यात्म, अध्यात्म या शब्दाचा आधी आत्म या शब्दाचा अर्थ, जसं आपण पाहिलं आधी आत्मा आहे, आधी भूत आहे आणि आधी दैव आहे, या 3 गोष्टींची चर्चा होते. अध्यात्म हा शब्द आहे तो म्हणजे आधी आत्मा, म्हणजे आत्मा म्हणजे काय मला सांगा. कर्म म्हणजे सकाम कर्म म्हणजे काय ह्याच्याबद्दल कृपया मला सांगा. त्यानंतर आदिभूत, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय ह्याच्याबद्दल कृपया मला सांगा. आणि आदिदैव म्हणजे देवता कोण आहेत याच्याबद्दल कृपया मला सांगा.
आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक क्लेश, आदिभौतिक क्लेश आपण जे म्हणतो त्याच्याबद्दल इथे चर्चा आहे. या क्लेशांची चर्चा नाहीये, पण ते आदिभूत काय आहे, आदिदैव काय आहे आणि आदि आत्म काय आहे त्याची चर्चा इथे होणार आहे. ठीक आहे. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहे. तसेच भगवंत कर्म, भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात. श्रीमद भागवत सांगते की परमसत्य हे ब्रह्म, परमात्मा, भगवान म्हणून जाणले जाते. याशिवाय आत्मालाही ब्रह्म म्हटले जाते. अर्जुनाने आत्म्याबद्दल विचारणा केली आहे. वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन, शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजिला जातो. आत्मा या शब्दाचा अर्थ काय? आत्मा म्हणजे जीवात्मा, आत्मा म्हणजे शब्द, आत्मा म्हणजे मन, शरीर आणि इंद्रिय यांना सुद्धा आत्मा हा याचा उल्लेख केला जातो. अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे. अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारत नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना प्रश्न विचारत होता. कारण त्याला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देण्याचे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत. जर एखादा व्यक्ती स्वतः अज्ञानात असेल किंवा कुठल्याही बंधनात अडकलेला असेल, तीन गुणांच्या अधीन असेल, तर तो जे आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचं पूर्ण उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा आपणही हा प्रयत्न करतो की आपण स्वतःचे काहीतरी उदाहरण बनवायचे. आज प्रवचन द्यायचंय आणि प्रवचनामध्ये मी काहीतरी स्वतःचं उदाहरण बनवणार, असं उदाहरण बनवण्याचा काहीतरी अॅनॉलॉजी उपमा बनवण्याचा प्रयत्न करतो. तर तो आपण करू नये. आपण जे आहेत जशा आहेत तशाच उपमांचं प्रभुपादांनी आचार्यांनी दिलेल्या उपमा आहेत त्याचं पालन करावं. कारण त्या उपमा ज्या आहेत ह्या परफेक्ट आहेत, त्याच्यात काही चुका नाही आहेत. कारण ते जे आहेत, ज्या उपमा भगवंतांनी दिलेल्या आहेत त्या आपल्या गुणाधीन व्यक्तीच्या नाही आहेत, हे गुणाचे तीत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून बनवलेले आहेत. त्यामुळे इथे भगवंत सांगतात, अर्जुन हा पुरुषोत्तम भगवंतांना म्हणतात. त्यावेळेस भगवंत जे आहेत हे सर्वात उत्तम असे पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहेत आणि तेच फक्त अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. अर्जुना इथे 5 प्रश्न विचारले, कारण हे असे प्रश्न आहेत, ह्याचं गुह्य ज्ञान आहे जे समजणं फार अवघड आहे. इथे भगवंतांचं ब्रह्म हा शब्द जो आहे हा अतिशय गुह्य आहे. त्याच्याबद्दल जाणणं आणि समजणं फार अवघड आहे. ब्रह्म काय, परमसत्य काय? परमसत्य म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे. परमसत्य म्हणजे काहीतरी एक शक्ती असं समजलं जातं, किंवा परमसत्य जे आहे हे ही प्रकृती आहे, भौतिक प्रकृती, त्याला परमसत्य लोक समजतात. परमसत्य म्हणजे ब्रह्मण असू शकतं, परमसत्य म्हणजे एक ज्योत असू शकते, परमसत्य म्हणजे स्वतः मी परमसत्य आहे, हा एक खूप मोठा गैरसमज. म्हणजे परमसत्याबद्दल खूप वेगवेगळ्या लोकांच्या भ्रमित कल्पना आहेत. तर त्यामुळे अशा कल्पनातून व्यक्तीने बाहेर निघणं गरजेचं आहे आणि भगवंतांकडून ऐकणं गरजेचं आहे की परमसत्य म्हणजे काय. त्यामुळे भगवद्गीता जेव्हा आपल्याला सांगते जीव काय आहे, ईश्वर काय आहे, प्रकृती काय आहे, काल काय आहे, कर्म काय आहे, हे प्रत्येक जीवात्म्याचे प्रश्न आहेत. जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता आहे, पण ती भगवद्गीतेद्वारेच पूर्ण होऊ शकते आणि ती समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 2. अधियज्ञ कथम कृतम अधियज्ञम कथक कोत्र देहिनेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम नेयो असी नियत आत्मभी. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे? या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? इथे पुढे भगवंत पूर्ण अध्यायामध्ये भगवंत जे आहेत अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं देतात. अर्जुन आतापर्यंत किती प्रश्न विचारलेत? पहिल्या श्लोकामध्ये 5 आणि ह्या श्लोकामध्ये 3 असे 8 अर्जुन प्रश्न विचारतो. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलंय की परम सत्य काय आहे, ब्रह्म. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मा. तिसरं म्हणजे कर्म. चौथं जे आहे ते म्हणजे भौतिक प्रकृती. 5वं जे आहे ते म्हणजे देवता. त्यानंतर अर्जुन विचारतायत ते म्हणजे यज्ञाचे अधिपती कोण आहेत, म्हणजे यज्ञाचे भोक्ता कोण आहेत, भगवंत ईश्वर. त्यानंतर ते यज्ञाचे अधिपती जे आहेत ते देहामध्ये कशा प्रकारे निवास करतात, म्हणजे परमात्मा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विचारतात अर्जुन ते म्हणजे कशा प्रकारे
तुम्हाला मृत्यूसमयी आम्ही आठवू शकू. यज्ञाचे अधिपती, दुसरे म्हणजे शरीरामध्ये कशा प्रकारे निवास करतात म्हणजे परमात्मा, आणि तिसरं म्हणजे कशा प्रकारे मृत्यूसमयी तुमचं स्मरण करू शकतो. तर इथे याच्याद्वारे आपण ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या तिन्ही स्वरूपांचं चर्चा अजून प्रश्न विचारतो थोडक्यात. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे? या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? अधियज्ञम कथम कोत्र देहिनस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयोऽस्मि नियतात्मभी. मधुसूदनच्या प्रपद वर्णन करण्याच्या तात्पर्यामध्ये की कशा प्रकारे भगवंतांना मधुसूदन असं का म्हटलं जातं. तर तात्पर्य यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते. श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवांसहित सर्व आदी देवतांचे प्रमुख आहेत. इंद्र आणि श्री विष्णू दोघांचेही यज्ञाद्वारे उपासना केली जाते. पण या ठिकाणी अर्जुन पृष्ठा करीत आहेत की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहेत आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे. श्रीकृष्णांनी मधु नावाच्या दैत्याचा वध केल्यामुळे त्या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे. वास्तविकपणे हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावयास नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता. म्हणून हे संशय असुरासारखे आहेत. श्रीकृष्ण हे असुराचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहेत, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशय रूपी असुराचा श्रीकृष्ण संहार करतील. मधु, कैतव हे दोन राक्षस होते. तर मधु जो आहे हा संशयाचं प्रतीक आहे, आणि हा संशयाचं प्रतीक जो आहे त्याचा नायनाट करायचा असेल आपल्या हृदयातून, तर श्रीकृष्णांना शरणागत जाणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या शास्त्रांचं ज्ञानाचं अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अर्जुन आपल्याला इथे त्यांच्या उदाहरणातून दाखवून देत आहेत, ते भगवंतांचे भक्त आहेत, पण तरीही ते दाखवून देतात की श्रीकृष्णांना शरणागत जाणं हे सर्वोत्तम गोष्ट आहे. तर मधुसूदन या शब्दाद्वारे अर्जुन म्हणतात की तुम्ही कृपया माझ्या मनातले जे संशय आहेत हे दूर करा. भक्तिमय जीवनामध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली तर तिला दूर करणं फार गरजेचं आहे. नाहीतर संशय जो आहे एक मोठं घर बनू शकतो. जसं आपल्या पायात कुरूप होतं, ते कुरूप जे आहे ते काहीतरी अडकल्यामुळे तिथे घर करत राहतं आणि ते एकदम पूर्ण तो जो भाग आहे तो पोकळ करून टाकतो. तसंच आपलं बुद्धी जी आहे ती पूर्णपणे पोकळ होऊ शकते आणि त्यानंतर त्याचा जो पूर्णपणे एक मोठा ढाचा जो आहे तो ढासळू शकतो. त्यामुळे आपल्याला संशय जो आहे हा योग्य वेळेसच दूर करणं गरजेचं आहे. नाही तर मग भगवंत सांगतात संशयात्मा विनश्यती. तो संशयात्मा आहे हा पूर्णपणे त्याचा विनाश होतो. त्यामुळे भगवंतांच्या बद्दल कोणतीही गोष्ट संशयास्पद वाटली तर त्याची एन्क्वायरी करणं, याची चौकशी करणं हे अतिशय गरजेचं आहे. इथे अर्जुन ज्या प्रकारे चौकशी करतात, 5-8 गोष्टींची चौकशी करतायत. ब्रह्म, परमात्मा, नंतर यज्ञाधिपती, कशा प्रकारे तुमची आठवण करू शकतो, आत्मा काय आहे, प्रकृती काय आहे, कर्म काय आहे, आणि त्याचबरोबर देवता काय आहे, कोण आहेत. या श्लोकातील प्रयाण काले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण आयुष्यभर आपण जे काही करतो आणि त्याची अंतकाळी परीक्षा होते. कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते, मृत्यूसमयी सर्व शारीरिक कार्य विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. अर्जुन आपल्याला पूर्ण भगवद्गीतेमध्ये 1-2 वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती दाखवतात. अर्जुन जो आहे यांना माहिती आहे की कृष्णाला शरणागत जाणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे अर्जुन एक भक्त म्हणून आपल्या समोर उभे राहतात.
आणि त्याचबरोबर एक साधारण व्यक्ती आहे ज्याला तो भ्रमित झालेला आहे, त्याचे अर्जुन 2 रोल इथे प्ले करतात. इथे नाटक डबल रोल आहे त्यांचा. जसं अर्जुन दुसऱ्या अध्यायात भगवंतांना काय विचारतात की तुमचे जे भक्त आहेत, जे महान योगी आहेत, ते कसे चालतात, कसे बोलतात, काय विचारतात अर्जुन? काय प्रश्न विचारला अर्जुनाने? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा. स्थितप्रज्ञ व्यक्ती जे आहेत तुमचे, ते काय कशावर चालतात, कसे बोलतात, काय आहे त्यांचं जीवनशैली. त्याच्यानंतर पुन्हा इथे भगवंतांचे अर्जुन इथे प्रश्न भगवंतांना विचारतात की तुमचे जे प्रयाण कालाचे समय आहे, तुमच्या मृत्यूच्या समयी तुमचे भक्त जे आहेत, जे भक्ती योगामध्ये लागलेत, ते तुमचं स्मरण कसे करतात. तर इथे अर्जुन आपल्याला दाखवून देतात की भगवंतांचं हे मला वाटत नाही की भगवद्गीतेतून लोक कर्मयोग, ज्ञानयोग अशी कसे काय कन्क्लुजन लिहू शकतात. तेव्हा वारंवार अर्जुन स्वतः तिथे दाखवून देतात किंवा भगवंत स्वतः सांगतात की मला भक्तियोगाद्वारे शरणागत जाणं गरजेचं. त्यामुळे कसल्याही प्रकारचा संशय आपल्या मनात नसला पाहिजे की आपण दुसऱ्या कुठल्या तरी योगाचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे भगवंतांची प्राप्ती करू. ते अतिशय खडतर योगाचे मार्ग आहेत आणि ह्या खास करून कलियुगासाठी योग जो आहे हाच एक मार्ग आहे. हरे कृष्णा. क्लासमध्ये कृपया बाकीच्या गोष्टी करू नका, कारण भगवंत जे आहेत ते सर्व गोष्टी आपल्यासमोर उघड करतात. ऑनलाईन भक्तांच्या खास करून गोष्टी आमच्यासमोर उघड होतात जेव्हा त्यांचे माईक चालू होतात. कसल्याही प्रकारचा आराम, कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक, कोणत्याही प्रकारच्या मीटिंग, प्रवास कृपया टाळावेत. भक्तिशास्त्री विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे. हे भगवान कृष्ण भावनेवर अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते, मृत्यू समयी सर्व शारीरिक कार्य विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की हे भगवान, आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलामध्ये प्रवेश करू शकेल. या ठिकाणी हे रूपक योजिले जाते आहे, कारण राजहंसाला कमलपुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद होतो आणि कमलांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्यामध्ये त्याचा स्वाभाविक ओढ आहे. महाराज कुलशेखर म्हणतात की आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे. मला जर आता तुमच्या चरण कमलांचे चिंतन करण्यात त्वरित मृत्यू आला तर निश्चित माझ्या भक्तीला पूर्णतः प्राप्त होईल. मला माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल. परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही, कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होतील आणि मी तुमचा नाम जप करू शकणार नाही. म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे. मृत्यू समयी श्रीकृष्णांच्या चरण कमलावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारित आहे. इथे कुलशेखर महाराज म्हणतात की कशा प्रकारे माझं शरीर जे आहे हे कफवात पित्ताने भरलेलं आहे आणि कुठल्या समयी मृत्यूच्या समयी माझा गळा जो आहे हा तुमचं नामस्मरण करू शकणार नाही, मला स्मरण तुमचं होऊ शकणार नाही. कोणतीही गोष्ट जी आहे ही बाधा होऊ शकते आणि अशामुळे मला आत्ताच जेव्हा मी माझे सर्व इंद्रिय शरीर व्यवस्थित आहे त्या समयी मृत्यू आला आणि जेणेकरून मी तुमचं स्मरण करू शकेल आणि त्या स्मरणाद्वारे मी तुमची प्राप्ती करू शकेल असं इथे म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे प्रयाण काले हा शब्द फार महत्वाचा आहे इथल्या, की अंतकाली जे आहे हे माझं कशा प्रकारे भगवंतांचं स्मरण मी करू शकेल हा अर्जुनाने इथे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढे भगवंत जे आहेत अर्जुनाच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. श्लोक क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 4. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परम स्वभावो अक्षरं परम ब्रह्म
अक्षरम ब्रह्म परम स्वभावो अध्यात्म उच्यते भूत भावोद्भवत्वकारो विसर्गा कर्म संगीता. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते, त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हटले जाते. जीवाच्या प्राकृत देहाच्या उपस्थितीत कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म आणि सकाम कर्म म्हटले जाते. इथे ब्रह्म हा शब्दाचं उत्तर देताना भगवंत सांगतायत ब्रह्म म्हणजे जीवात्मा. तर जसं आपण पाहिलं होतं की ब्रह्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहणार आहोत आपण, त्यात ब्रह्म म्हणजे जीवात्मा इथे म्हणून वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको आहे की ब्रह्म म्हणजे परमब्रह्म. इथे ब्रह्म या शब्द जो आहे हा जीवात्म्यासाठी वापरलेला आहे आणि अध्यात्म जे आहे हा त्या जीवात्म्याचा नैसर्गिक जो स्वभाव आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. अक्षरम ब्रह्म परम स्वभावो अध्यात्म उच्यते. अक्षर म्हणजे क्षय, आता क्षय होत नाही, अविनाशी आहे आणि जो दिव्य आहे. अक्षरम ब्रह्म परम जो दिव्य आहे असा जो आहे हा जीवात्मा, त्याला ब्रह्म म्हटलं जातं. जीवात्मा जो आहे हा अविनाशी आहे आणि जीवात्मा हा दिव्य आहे. त्यात काही अडचण आहे कोणाला? काही संशय आहे? सर्व जीवात्मा दिव्य आहेत आणि अविनाशी आहेत आणि त्यांचं जे नित्य स्वभाव आहे, स्वरूप जे आहे ते म्हणजे अध्यात्म आहे. आणि जीवाच्या प्राकृत देहाच्या उपस्थितीत कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हटले जाते. पण जीवात्म्याचा जो प्राकृत देहामध्ये, जे हा भौतिक देहामध्ये जीवात्मा जो अडकलेला आहे त्याच्या उपस्थितीत जे काही कर्म तो करत आहे ते म्हणजे सकाम कर्म आहे. तर 3 गोष्टींचं उत्तर भगवंत इथे देतात. ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या 3 गोष्टींचं या श्लोकात भगवंत उत्तर देत आहेत. ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे, त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहेत. ब्रह्म आणि परब्रह्म यात फरक आहे. जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले आहे, भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. प्राकृत जगतातील जीवाची अवस्था ही त्याच्या मूळ स्वरूप अवस्थेतून भिन्न असते. भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव आहे आणि तथापि आध्यात्मिक आणि कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हा त्याचा स्वभाव आहे. 2 स्वभावांचं वर्णन केलंय, एक भौतिक आणि एक आध्यात्मिक. भौतिक स्वभावामध्ये स्वतःला श्रेष्ठ मानणे, कर्ता अहमिती मान्यते, आणि आध्यात्मिक स्वभाव जो आहे हा भगवंतांची सेवा करणे, जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. तथापि आध्यात्मिक आणि कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हा त्याचा स्वभाव आहे. जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात. यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असं म्हटले जाते. जेव्हा जीव प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात आणि यालाच कर्म आणि भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हटले जाते. वेदामध्ये जीवाला ब्रह्म असे म्हटले जाते, परंतु त्याला परब्रह्म कधीच म्हटले जात नाही. जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो. कधी कधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधारात विलीन होतो आणि जडतत्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे प्रादत्व करतो, तर कधी कधी श्रेष्ठ पराप्रकृतीशी त्याचं स्वतःचे तादात्म्य करतो. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्थ शक्ती असे म्हटले जाते. तटस्थ का म्हटले जाते? तो कधी भौतिक कधी आध्यात्मिक. त्याने स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीचे केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीत त्याला 84 लाख योनीमध्ये कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते, परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो. भगवंत बऱ्याच वेळा प्रभुपादांनी पूर्ण ज्ञान दिलं नाही असं म्हणून प्रभुपादांची काही लोकांनी निंदा केली किंवा भक्तांना दुसरीकडे वाहून नेण्याचा प्रयत्न केला. पण प्रभुपादांच्या प्रत्येक तात्पर्यामध्ये म्हणजे भक्ती विद्यापूर्ण महाराज सांगायचे की
पूर्ण ज्ञान दिलेलं आहे. जे आचार्यांनी जी टीका टिप्पणी केलेली आहे किंवा भगवंतांबद्दल जे सखोल ज्ञान जे आहे भगवंतांनी दिलेले, प्रभुपादांनी दिलेले आपल्याला. जसं इथे हा आपण पाहतो की प्रभुपाद सांगतायत की 84 लाख योनीमध्ये प्रत्येक जीवात्मा जो आहे हा कुठलं तरी त्याला शरीर प्राप्त होतं भौतिक शरीर, पण आध्यात्मिक ज्या शक्तीच्या किंवा आध्यात्मिक त्यांनी शरीर धारण करायचं ठरवतो त्यावेळेस त्याला एकच प्रकारचं शरीर प्राप्त होतं जे त्याचं स्वरूप आहे, ज्याला स्वरूप सिद्धी म्हणतात. त्यामुळे प्रभुपादांनी स्वरूप सिद्धीबद्दल कुठं वर्णन केलंच नाही असं म्हणणाऱ्या लोकांचं इथं खंडन आहे, करायला पाहिजे. प्रभुपादांनी स्वरूप सिद्धीबद्दल वर्णन केले ते आहे त्यांच्या भाषेमध्ये, वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं की आध्यात्मिक प्रकृतीला त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो. त्यामुळे आध्यात्मिक शरीर जगात गेल्यानंतर आपण आज गोप झालेलो आहे, उद्या गोपी होणार आहे, परवा जे आहे ती गाय होणार आहे, असं काही नाहीये. जे आपलं स्वरूप आहे, आपल्या कुठल्या रसात आपण आहोत, कोणत्या देवताची, कोणत्या भगवंतांच्या रूपाची आपण पूजा करतोय, त्या प्रकारे आपलं स्वरूप जे आहे ते फिक्स आहे आध्यात्मिक जगतातलं, आणि ते स्वरूप आपल्याला प्राप्त होणार, त्याच्याशिवाय वेगळं काही स्वरूप प्राप्त होणार नाही. त्यामुळे आध्यात्मिक देह जो आहे तो त्याचं एकच आहे, आणि त्यामुळे त्याचं दुःख करायचं नाही की अरे मला आज काही वेगळं मिळणार नाहीये, रोज सॅफ्रॉन कपडे घालतो त्याचं दुःख नाहीये. त्या जीवात्म्याला त्याचा आनंद होतो, कारण त्याला भगवंतांची फक्त सेवा करणे हाच त्याचा उद्देश आहे. लक्ष्मण जे आहेत भगवंतांबरोबर 12 वर्ष होते, 12 वर्षामध्ये एकही रात्र झोपले नाहीत. 14 वर्ष होते, त्यात 12 वर्ष भगवंतांबरोबर होते, त्यावेळेस एकही रात्र भगवंताचे लक्ष्मण झोपले नाहीत. त्याचं लक्ष्मणाला कधीच दुःख झालं नाही की अरे काय आहे, माझी काळजी घेत नाहीत, मी झोपलो काही विचारत पण नाही, मी काही खाल्ले पिल्ले काही विचारत नाही, काय कसले देव आहेत, कसले मी भक्तवत्सल म्हणतात, हे कसले भक्तवत्सल देव, असं नाही लक्ष्मणाने कधी विचार केला. तो निरंतर फक्त सेवा करणे हाच त्यांचा विचार. शबरी जी आहे ही रोज जायची, रोज रस्ता साफ करायची, रोज बोरं तोडं घेऊन यायची. फक्त त्या दिवशी तिने चुकून बोरं आणली होती, परवा ऍपल आणलं होतं पण ते भगवंत आले नाही असं नाही. ती रोज जायची, रोज बोरं तोडून घेऊन यायची, रोज भगवंतांची वाट पाहायची की आज भगवंत येतील का, कारण तिच्या गुरूंवरती विश्वास होता, गुरूंच्या शब्दावरती विश्वास होता, आणि भगवंत माझा उद्धार करतील ह्याचा तिला विश्वास होता. त्यामुळे आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला कोणतं स्वरूप मिळणार आहे याचं आपल्याला ज्ञात नाहीये, कारण आपल्यावरती एवढं आच्छादन आहे. जरी जीवात्मा जो आहे अक्षर ब्रह्म सांगितलेला आहे, तो जो आहे हा अविनाशी आहे किंवा तो दिव्य आहे, पण त्या दिव्यत्वावरती एवढं आच्छादन आलेलं आहे, आणि त्या आच्छादनामुळे आपल्याला माहित नाही की आपलं स्वरूप काय. ज्यावेळेस आपल्याला ते स्वरूप समजेल त्यावेळेस आपण खूप प्रसन्न होऊ, पण ते समजण्यासाठी आता आपली जी साधना आहे, आपली जी भक्ती आहे ती तीव्रतेने करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला ह्या जीवनात सुद्धा आपलं स्वरूप काय ते समजू शकतं, आणि आपण जे आहे त्या स्वरूप अवस्थेत, स्वरूप स्थितीत आपण स्थित होऊ शकतो भगवंतांची. जसं आपले जे आचार्य आहेत, वेगवेगळे आचार्य, त्यांना माहिती होतं की त्यांचा देह काय. जसं आपलं गौडीय वैष्णव संप्रदाय जो आहे, हा गौडीय वैष्णव संप्रदाय जो आहे हा माधुर्य भावावरती, किंवा ज्याला आपण माधुर्य भावापेक्षा आपण म्हणू शकतो की विप्रलंब भाव जो आहे त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त. सिद्ध गोपिका माताजी, सिद्ध गोपिका माताजी आवाज येतो तुम्हाला? तर आपला जो गौडी वैष्णव संप्रदाय जो आहे हा विप्रलंब भावामध्ये आहे, आणि त्यामुळे आपले आचार्य जे आहेत सर्व काही त्यांचं वर्णन येतं. गौण दीपिका म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सर्व आचार्य जे आहेत त्यांची स्वरूप स्थिती काय आहे. जसं रूप गोस्वामी जे आहेत हे रूप मंजरी आहेत, किंवा कोणी कनक मंजरी आहे, वेगवेगळ्या ज्या मंजरी आहेत त्यांचं, मंजरी म्हणजे ज्या गोपींच्या असिस्टंट आहेत, म्हणजे गोपी ज्या आहेत ह्या 16 वर्षाच्या आहेत, मंजरी ज्या आहेत त्या 8 ते 12 वर्षामध्ये असतात, आणि त्या त्यांच्या असिस्टंट असतात. पण मंजरी ज्या आहेत ह्या भगवंतांच्या अतिशय जास्त जवळून सेवा करतात. बऱ्याचशा गोपींना काही वेळेस भगवंतांपासून दूर राहावं लागतं. त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये. ते नेक्टर ऑफ डिव्होशनचा जेव्हा पुढचा भाग आपण शिकू, जो आपल्याला सध्या भक्तिशास्त्रीत नाहीये, त्याच्यात चर्चा करूयात आपण. तर आहे नेक्टर ऑफ डिव्होशन, पण त्यातले पहिले 18 अध्याय आपल्याला शिकायचे, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं वर्णन नाही. राजविद्या राजगुह्यम पवित्र. ठीक आहे. तर त्या प्रकारे त्यांचं सगळ्यांचं स्वरूप जे आहे त्याचे वर्णन करण्यात आलेलं आहे. तर बऱ्याच वेळा भक्तांना प्रश्न होता की प्रभुपाद तुमचं स्वरूप काय. प्रभुपाद म्हणाले मी दास 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 अनुदास, माझं हे स्वरूप आहे, दुसरं काही नाही. गोपीर भरतूर पद कमलेवर दास दास अनुदास. प्रभुपादांनी कधी रिव्हील केलं नाही, दाखवलं नाही की काय स्वरूप आहे. पण भक्तांचं असं म्हणणं आहे की प्रभुपाद जे आहे ते गोपमित्र आहेत. कारण एकदा प्रभुपाद
ध्यानस्थ होते आणि प्रभुपाद स्मित हास्य करत होते. मग बाबा ध्यानातून बाहेर आल्यानंतर भक्तांनी विचारलं, प्रभुपाद तुम्ही काय कोणत्या गोष्टी ध्यान करत होते? म्हणजे मी भगवंतांचा जो लंच बॉक्स आहे त्याच्यावरती ध्यान करत होतो. म्हणजे दुपारच्या जेवणाचा डब्बा जो आहे त्याच्यावरती ध्यान करत होतो. मग त्याच्यावरून भक्तांनी असं हे केलं की प्रभुपाद जे आहेत हे गोपमित्र असतील, त्यामुळे गोपमित्रांबरोबर सगळे एकत्र येऊन जो आहे दुपारचा प्रसाद सगळे एकत्र घेतात. ठीक आहे. तर आता आपण कोण आहोत आणि त्यानुसार करण्याची गरज नाहीये. म्हणजे आज मी मोर आहे आणि त्यामुळे काय ते मोराचा आवाज करत रोजची साधना जी आहे ते करत चाललेलं आहे. आध्यात्मिक जगामध्ये कुत्रे आणि गाढवं पण आहेत. मग ते नको, मी असं नको. जरी तिथे भगवंतांची इच्छा असेल की मी तिथला एक दगड बनावं यमुनेच्या किनाऱ्यावरती आणि ते पूर्ण आयुष्यामध्ये एकदा भगवंत त्या दगडावरती येऊन बसणार आहेत, तरी भक्त जो आहे त्या गोष्टीसाठी तयार असतो की मी तो पूर्ण आयुष्यभर तो दगड बनेल, जेणेकरून कधीतरी भगवंत येतील आणि त्याच्यावरती त्यांचा पदस्पर्श होईल. या गोष्टी ऐकल्यानंतर थोडंसं वी टेक बॅक. अरे खरंच का जायचंय का मग आध्यात्मिक जगतामध्ये? आपल्याला आध्यात्मिक जगतात जायचंय की ते काही नाही? आपल्याला मोक्षप्राप्ती नकोय, आपल्याला कसल्याही सिद्धी नकोय, आपल्याला कसल्याही कामना नाहीयेत. निष्कामपणे भक्त जो आहे हा निष्काम आहे. निष्काम जेव्हा म्हणतो त्यावेळेस तो पूर्णपणे भगवंतांची जी इच्छा आहे तीच भगवंतांची इच्छेनुसार तो जीवात्मा भगवंत. त्यामुळे जसं आपण मागच्या वेळेस चर्चा करत होतो की चैतन्य शिष्टाष्टकम आहे, त्याच्यामध्ये भगवंत वेगवेगळे स्तर सांगतात. त्यामुळे जो उच्च स्तर आहे आश्लिषवा पादरताम पिनष्टु माम, तुम्हाला जे काय करायचंय माझ्याशी ते तुम्ही करा. हा जो भाव जेव्हा आपल्यामध्ये येईल तो जो आहे त्यावेळेस तो आपण उत्तम भक्तीमध्ये आहोत हे आपल्याला समजेल. प्रभूजी येस पूजे. प्रभूजी तुम्ही आता लक्ष्मणाचं उदाहरण देत होता की लक्ष्मण 14 वर्षापैकी 12 वर्ष झोपले नाही असं तुम्ही म्हणालात. ती काय लीला आहे? त्याची काय लीला काय ती 14 पैकी 12 वर्ष म्हणून? लक्ष्मण जे आहे जेव्हा भगवंतांची रामाची आणि सीता यांची सेवा करत होते वनवासात गेल्यानंतर, तर त्यावेळेस दिवसभर जे आहे लक्ष्मणाला सगळं काही करावं लागायचं. म्हणजे पर्णकुटी बांधणे, त्यांच्यासाठी फळ घेऊन येणे किंवा जी वाघे सगळी पूर्ण भगवंतांची सीतामाईची सेवा करत होते. आणि त्यानंतर त्यांचं रक्षण करण्यासाठी रात्रभर ते जागायचे. ते एक क्षणही झोपले नाहीत. असे पूर्णपणे 12 वर्ष सीताराम एकत्र होते पूर्ण ज्या पंचवटीमध्ये जोपर्यंत सीतामाईचं अपहरण झालं नव्हतं तोपर्यंत. आणि तोपर्यंत पूर्णपणे सीतामाई आणि भगवंत यांच्यासाठी पूर्ण सेवा अविरतपणे सेवा करत लक्ष्मण जे आहे ते 12 वर्ष झोपले नव्हते. आणि त्यामुळे तुम्ही जर तिथे गेलात तपोभूमी म्हणून नाशिकला जर गेलात तर तिथं तपोभूमी म्हणून जागा आहे. तपोवन. त्या तपोवनाचं खास हे आहे की लक्ष्मणाने जे तप केलं त्या ह्या 12 वर्षाचं कोणतीही गोष्ट जर 12 वर्ष केलं त्याला एक तप झालं असं म्हणतात. तर त्यावेळी लक्ष्मणांनी हे 12 वर्षाचं एक तप केलं, अशी त्याच्या पाठीमागची कथा आहे. खास करून तपोवनामध्ये तिथे लक्ष्मणाचं एक मूर्ती आहे, विग्रह आहे आणि तपोवनात त्यांची हे केलं जाते, पूजा केली जाते. लक्ष्मणानं गुडाकेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. हो ठीक आहे. हो, त्या लक्ष्मणानंतर तिथे तुम्ही तपोवनात गेल्यानंतर तिथे ते त्याचं वर्णन करतात की तिथे निद्रा देवी ज्या आहेत या प्रसन्न झाल्या होत्या आणि त्या निद्रा आवाज गेला देवी प्रभूजी आपला. हरे कृष्ण. हा आता येत. हा, निद्रा देवी ज्या आहेत त्या प्रसन्न झाल्या होत्या आणि निद्रा देवींनी तिथे लक्ष्मणांना सांगितलं होतं की तुमची झोप जी आहे ती उर्मिला जी आहे त्या पूर्ण करते. आणि उर्मिला ज्या आहेत त्या तिकडे 12 वर्ष ती सेवा करत होत्या झोपण्याची लक्ष्मणांच्या ऐवजी. ऍक्च्युली उर्मिलांबद्दल कुठेच चर्चा होत नाही जास्तीत जास्त, पण उर्मिला मातेचे जे शरणागती आहे किंवा उर्मिला मातेची जी भगवानांची भक्ती आहे किंवा त्यांचं जे वैराग्य आहे फार उत्कृष्ट आहे. सीतामाईने भगवंतांना सांगितलं की मी तुमच्यावर येणं वनवासात, भगवंतांनी त्याला घेऊन गेले. पण उर्मिला जेव्हा लक्ष्मणांकडे गेला की मी तुमच्यावर येते, त्यांनी सांगितलं की तू तिथं राहून तुझ्या आई वडिलांची सेवा करायची. म्हणजे लक्ष्मणांच्या विरहामध्ये पूर्णपणे 12 वर्ष त्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार तिथे सेवा करणे हा खूप उच्च कोटीचा विरह किंवा वैराग्य आहे त्यांचं. छांदोग उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन करण्यात आले आहे. यज्ञकुंडामध्ये 5 प्रकारच्या
अग्नीमध्ये 5 प्रकारच्या आहुती दिल्या जातात. हे 5 अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष या आणि 5 प्रकारच्या यज्ञहुती म्हणजे श्रद्धा, चंद्रावरील भोगता, वर्षा, अन्न आणि वीर्य होय. एक मिनिट, प्रभुपाद का सांगतात हे सगळ्या गोष्टी? भौतिक प्रकृती आधीच्या पॅरेग्राफ मध्ये भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशु, पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. भौतिक स्वर्गीय लोकाची प्राप्ती करून तेथील सुखभोग घेण्यासाठी तो कधी कधी यज्ञ करतो, परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावरती पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. सकाम कर्म जेव्हा व्यक्ती करतो तो वेगवेगळ्या प्रकारचे कामनेद्वारे यज्ञ करतो. त्यामुळे सकाम भक्ती सुद्धा व्यक्ती करतो, त्याची प्रभुपादांना भीती आहे आणि त्यामुळे प्रभुपाद म्हणायचे 80% भक्त जे आहे ते स्वर्गलोकात जाणार आहेत. कारण हरे कृष्ण कृष्णा कार दे हरे हरे कृष्णा सोनं दे हरे हरे. मग भगवान ते सगळ्या प्रकारच्या अहंकारापासून ते कार स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी ज्या काही भौतिक इच्छा आपण व्यक्त केलेल्या आहेत जप करताना, त्याची पूर्णता जी आहे ही स्वर्गलोकात होणार आहे. आणि मग आपण 10,000 वर्ष स्वर्गात राहिल्यानंतर जेव्हा खाली येऊ त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंचा सुवर्ण युग जे आहे ते संपलेलं असणार आहे. आणि जेव्हा सुवर्ण युग संपलेलं असणार आहे त्यावेळेस आपण नको ना असं नको. मग त्यामुळे आपल्याला निष्काम भक्ती करणं गरजेचं आहे, सकाम नाही. कुठल्याही प्रकारची कामना करून जर भगवंतांची सेवा करत असतो म्हणजे बऱ्याच प्रकारे खास करून प्रभुपाद भक्ती सिद्धांत ठाकूर फार स्ट्रॉंगली याच्यावरती बोलायचे. पूजा, लाभ, प्रतिष्ठा, शुक्रेर विष्ठा. पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा, बाकीच्या गोष्टीच्या कामना म्हणजे आपल्या भौतिक शारीरिक इंद्रियांना जे सुख प्राप्त करणाऱ्या गोष्टी त्याचा त्याग करू शकतो, पण ही पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या त्याग करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे भक्तासाठी. आणि त्याची तुलना कशाशी केली आहे? शुक्रेर विष्ठा. महाराज राधानंद महाराजांचं वर्णन करताना फार त्याचं काय होतं त्याला डिटेलमध्ये जाऊन वर्णन करतात. आणि शुक्रेर विष्ठा म्हणजे शुक्र म्हणजे डुक्कर, ते काय करतं नको त्या गोष्टी खात म्हणजे दुसऱ्यांची विष्ठा खात, आणि त्याची विष्ठा म्हणजे पूजा, लाभ, प्रतिष्ठा आहे. एखादा व्यक्ती पूजा, लाभ आणि प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागला तर तो व्यक्ती जो आहे हा सर्वात जास्त गोष्टीत अडकणार आहे. आणि त्यामुळे सांगितलंय की सगळ्या 6 अनर्थापैकी एक अनर्थ जो आहे हा सर्वात शेवटीपर्यंत असतो, तो म्हणजे अहंकार. आणि ह्या अहंकाराद्वारे पूजा, लाभ, प्रतिष्ठेद्वारे हा अहंकाराला नेहमी तो पोषण देत असतो, काहीतरी अन्न देत असतो. त्यामुळे अहंकाराला जर दूर करायचं असेल तर पूजा, लाभ, प्रतिष्ठेपासून दूर जाणं गरजेचं आहे. पूजा, लाभ, प्रतिष्ठा म्हणजे कोणीतरी माझी पूजा करावी, कोणीतरी मला महान मानावं, कोणीतरी मला काउन्सिलर मानावं, गुरु मानावं, मी आध्यात्मिक प्रचारक आहे म्हणून माझी पूजा व्हावी, अशी या कामना जी आहे आपल्या हृदयामध्ये येऊ शकते. प्रचार करण्यापाठीमागे जो आपल्याला करुणा असली पाहिजे, पण तिथे पूजेची कामना येऊ शकते आणि ती सगळ्यात भयंकर आहे. त्यामुळे प्रभुपाद चैतन्य महाप्रभू सांगतात न धनम न जनम न सुंदरी. त्याच्यामध्ये धन आणि सुंदरी समजू शकतो, त्यातून व्यक्ती बाहेर जाऊ शकतो, पण जन जे आहे त्याच्यात ज्या जनाद्वारे माझी पूजा व्हावी, म्हणजे माझ्या पुत्रांद्वारे माझी पूजा व्हावी, माझ्या फॉलोअर्सद्वारे माझे जे पालक माझे जे लोक आहेत त्यांनी माझं पूजन करावं, हा खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे काही दुर्भाग्यशाली गोष्ट आहे की काही व्यक्ती जे आहेत स्वतःला काउन्सिलर किंवा म्हणजे आपल्या पुण्यामध्ये तरी तशी गोष्ट होत नाही, पण ते काय मी ह्यांना प्रचार करतो म्हणजे मी ह्यांचा गुरु झालो म्हणून माझी व्यासपूजा करा हे लोकांना सांगतात. हो आहेत असे लोक जे स्वतः प्रचार करतात म्हणून मी गुरु आहे माझी पूजा करा, माझी व्यासपूजा करा. मग त्यांची खरं व्यासपूजा आहे, त्यांना व्यासासनावरती बसवलं जातं, त्यांना हार घातले जातात, त्यांचे पाय धुतले जातात, त्यांचे जे काही गुणगान केलं जातं, त्यांना बरंच काही, मग त्यांना साड्या द्या म्हणजे माताजी आहेत किंवा त्यांना वेगवेगळे वस्त्र वेगवेगळ्या गिफ्ट द्या, हे लाखोचे गिफ्ट दिले जातात लोकांवर. आणि ह्याची अपेक्षा एवढी वाढते की त्याच्यामध्ये तो व्यक्ती जो आहे पूर्णपणे गुंतला जातो. पूजा, लाभ, प्रतिष्ठा, शुक्रेर विष्ठा. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा नको आहे. कोणीही माझी येऊन पूजा करू नये. म्हणजे असं दुःख वाटलं पाहिजे की कोणी जर आपले जर पाय पकडत असेल तर आपल्याला असं आशीर्वाद द्यायला आनंद होतो किंवा वाटतं की हा मी महान झालो. सध्या तिकडे कोथरूडमध्ये जातो मी प्रचार करताना, तर लोक येतात आणि समोर नमन करतात. वाटतं की बाबा नाही बाबा आपली ती परिस्थिती नाही. आता गुरुपौर्णिमा त्यांनी साजरी केली जेव्हा तिकडे गेलो होतो. नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी
तो वेगळे. तर गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी त्यांनी हार घालणं, 2-3 मिनिटं गुणगान करण्याचा प्रयत्न करत होते किंवा काही भेट वगैरे वस्तू दिल्या. पण पहिल्यांदाच जेव्हा प्रवचनाची सुरुवात केली, स्वतःला मी आठवण करून दिली की माझं नाहीये. हे जे काही मला प्राप्त झालंय हे माझ्या गुरूंद्वारे प्राप्त झाले. हे माझं नाहीये, हे माझं गुरूंचं आहे. त्यामुळे हे आपलं काया वाचा मनसेने आपल्याला शरणागत होणं गरजेचं आहे. आपलं स्वतःचं हे शरीर सुद्धा नाहीये आणि या शरीराशी निगडीत कुठल्याही पदव्या किंवा कुठल्याही गोष्टी आपल्या नाही आहेत. ह्या सर्व ज्या आहेत आपल्या गुरूंच्या आणि कृष्णाच्या आहेत. हा भाव जो आहे नेहमी असणं गरजेचं आहे. नाहीतर ह्या अहंकारामध्ये व्यक्ती अडकला तर त्या व्यक्तीला इथेच राहावं लागणार आहे किंवा त्या व्यक्तीला त्याच गोष्टींची प्राप्ती होणार आहे. आणि पूजा, लाभ, प्रतिष्ठा जी आहे त्या प्रतिष्ठे पाठीमागे फेम जे आहे त्याच्या पाठीमागे व्यक्ती लागलेल्या आहेत. राधेश्यामपूर्ण जेव्हा आमची काही जणांची चर्चा चालली होती की आपण बाकीच्या भक्तांना, ब्रह्मचार्यांना सुद्धा युट्यूब चॅनल चालू करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये किंवा आणखीन काही ग्रस्त भक्तांनी प्रभूजींना लिहिलं तर प्रभूजींचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. आणि त्यात प्रभूजी असं बघत नाही. प्रभूजींचं की ह्या गोष्टीमुळे व्यक्ती जो आहे आकर्षक होईल आणि त्यामुळे मी असा व्हिडिओ टाकतो, त्याचा कधीच प्रयत्न नसतो. त्या पूर्ण लेक्चरमध्ये ज्या गोष्टींना ठोकायचं त्या गोष्टी ठोकतातच ते. पुढे थांबत नाही. समोरच्याला नाराज होईल का, मग मी त्याच प्रकारे बोलू का, असं कधीच विचार करत नाही. डायरेक्ट आहे ते कृष्ण कॉन्शियसनेस प्रभूजी देतात. म्हणजे त्या गोष्टी जर असं कोणी देऊ शकत असेल आणि जो व्यक्ती जातोय आणि युट्यूबवरती आज माझे किती फॉलोअर आले, किती सबस्क्रायबर झाले, किती व्ह्यूज आले आणि त्यातून मला किती डोनेशन मिळणार आहे, ह्या गोष्टीचा विचार करत असेल तो पूजाला प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागेल. त्यामुळे ह्या गोष्टी आता कृपया करून जाऊन बघू नका कोण फेमस आहे आणि कोण असं करण्याचा प्रयत्न करतंय. कोणालाही आपल्याला इथं हे मोजमाप करायचं नाहीये, कोण किती महान आहे, कोण किती ह्या गोष्टी अडकल्या, ह्याचं काही करायचं नाहीये. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला ह्याच्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. नाहीतर या गोष्टीत आपण अडकत राहिलो तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि शयनम हेच होत राहणार आहे. य संसारे भव दुस्तारे कृपया पाहे मुरारी. शंकराचार्य प्रार्थना करतात की हे जे संसार आहे हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू ह्याच्यातच भोग वेगवेगळे करत व्हायचे आणि त्याच्यातच व्यक्ती जो आहे अडकलेला आहे. हे मुरारी कृपया या भवसंसारातून मला बाहेर काढा. तर इथे सांगतायत प्रभुपाद की ह्या भूतलावरती पुन्हा मानव रूपामध्ये तो परतून येतो स्वर्गलोकातले भोग करून आणि त्या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला ह्या सकाम कर्मच्या वृत्तीतून बाहेर निघायचंय. आपल्याला निष्काम कर्म करायचे आहेत. कर्म करणं आपण टाळू शकत नाही, त्यामुळे त्याला निष्काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कुठल्याही पदवी धारण करतोय, कुठलाही जॉब करतोय, कसल्याही प्रकारचं कार्य करतोय, हे फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असणं गरजेचं आहे. प्रिस्क्राईब ड्युटीज ह्या फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असणं करणं गरजेचं आहे. यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्ग लोकाच्या प्राप्तीकरिता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव पूर्णांच्या व पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवरती परतून येतो. मग तो धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो आणि त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते. या वीर्यापासून स्त्रीला गर्भधारण होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. तर ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती. त्यावेळेस मी सांगितलं होतं की मला आठवत नाहीये की हे मी ऐकलेलं आहे, पण हे कुठे शास्त्रामध्ये नाहीये. पण आता आपल्याला सापडलेलं आहे की स्वर्गलोकातले जे जीवात्मा जे आहेत हे पावसाद्वारे भूतलावरती येतात आणि ते धान्याच्या द्वारे पुरुषाच्या वीर्यामध्ये जातात आणि वीर्याद्वारे स्त्रीच्या गर्भधारणा होते आणि जीवात्मा जो आहे हा जन्मास येतो. या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते, परंतु कृष्ण भावने भावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो. तो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि त्या योगे अध्यात्मात भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो. भगवद्गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार गैरवाजवी रीतीने गृहीत धरून चालतात की भौतिक जगतात ब्रह्म हे जीवाचे रूप धारण करते आणि ते आपल्या मनुष्याला आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी या गीतेतील 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचे आधार घेतात. ते गीतेतील 15 अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा आधार घेतात. परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की जीव हा माझा नित्य अंश आहे. भगवंतांचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते, तथापि भगवंतांचे कधीही पतन होत नाही. म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना जीवा स्वीकारता येत नाही.
वेदांमध्ये ब्रह्म आणि परब्रह्म यामध्ये भेद मानण्यात आला आहे, हे आपण जाणणे आवश्यक आहे. मम वांशो जीवलोके जीवभूत सनातन मम षष्ठानि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. बद्ध जीवात जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत आणि बद्ध जीवांमुळे मी मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहे. त्यामुळे गीतेतील 15 अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा आधार घेतात. ममै वंशे जीवलोके हा जो शब्द आहे त्याचा तो आधार घेतात आणि ते सांगतात की मी जो जीवात्मा जो आहे भगवंतांचा अंश आहे आणि तो अंश जो आहे हाच परब्रह्म आहे, असा त्यांचा तो गैरसमज आहे. त्याबद्दल प्रभुपाद इथे खंडन करतात की असे निर्विशेषवादी जे आहेत ते असं गृहीत धरतात, इथे जो हा ब्रह्म शब्द वापरलाय त्यांना ते वाटतं हा ब्रह्म म्हणजे परब्रह्मच आहेत, हा ब्रह्म म्हणजे परमसत्य आहे, फक्त त्याचं स्वरूप जे आध्यात्मिक जगतामध्ये जे आहे हे जीवात्माचं आहे, भौतिक जीवात्माचं, असं त्यांचा समज आहे. पण तसं नाहीये. जीवात्मा आणि परमात्मा ह्या भिन्न गोष्टी आहेत आणि जीवात्माचं ब्रह्म स्वरूप हे ह्या आध्यात्मिक स्वरूप आहे, पण तो भौतिक गोष्टीत आच्छादलेला आहे आणि त्याचं आध्यात्मिक स्वरूप सुद्धा ब्रह्मच आहे, त्यात वेगळं काही नाहीये, तो परब्रह्म होऊ शकत नाही. त्यामुळे हे निर्विशेषवादी उदाहरण देतात की समुद्रातून एक थेंब बाहेर काढला आणि तो पुन्हा समुद्रात मर्ज तर तो समुद्रच होतो, तो थोडीच वेगळा काय होतो. पण आपण त्याच्यासाठी ते उदाहरण देत नाही. आपण सांगतो सूर्य आणि सूर्याची किरण ही वेगळी आहेत. सूर्याची किरण जी आहेत हे जीवात्मा आहेत आणि सूर्य जे आहे पूर्ण स्त्रोत जो आहे तो स्त्रोत सूर्य आहे. ही किरण जरी वेगवेगळी असली तरी स्त्रोत जो आहे हा सूर्य आहे. ठीक. श्लोक क्रमांक 4. आदिभूतम शरोभाव पुरुषाश्च अधिदैवतम अधियज्ञो हम मे वात्र देहो देहे देहे भूताम वरम. हे देहभूतावरील निरंतर प्रयत्नशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला हे देहभूतांवर निरंतर प्रयत्नशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. निरंतर प्रयत्नशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला आधिभूत असे म्हटले जाते. चंद्र सूर्यांसारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला आधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवात्म्यामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ असे म्हटले जाते. भगवंत इथे 7 उत्तर देतात. 8 प्रश्नांपैकी 7 प्रश्नांची उत्तरं दिली भगवंतांनी. 3 प्रश्नांची 3ऱ्या श्लोकात उत्तर दिली आणि 4थ्या श्लोकामध्ये 4 प्रश्नांची उत्तर देतात. 3 प्रश्नांची काय उत्तर दिली? ब्रह्म, स्वभाव, अध्यात्म आणि त्याच्यानंतर कर्म, या 3 गोष्टींचं वर्णन केलं. आता इथे जे आहेत भगवंत वर्णन करणार आहेत ते म्हणजे आदिभूत म्हणजे प्रकृती, त्याच्यानंतर आदिदैव म्हणजे देवतांच्या बद्दल चर्चा करणार आहेत, त्यानंतर अधियज्ञ अहम वात्र म्हणजे मी यज्ञांचा अधिपती आहे आणि त्याचबरोबर देहामृतांवर प्रत्येक देहामध्ये मी परमात्मा रूपाने वास करतो. अर्जुनाचा प्रश्न होतो की यज्ञपती कोण आहेत आणि त्यानंतर ते यज्ञपती जे आहेत हे शरीरामध्ये कशा प्रकारे वास करतात, त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिले. आणि इथून पुढे जे आहेत भगवंत त्यांचा जो सगळ्यात प्रमुख गोष्ट आहे की कशा प्रकारे माझं स्मरण करावं त्याचं पूर्णपणे विश्लेषण करणार आहेत. अशा प्रकारे 8 उत्तर भगवंत इथे देतात. तात्पर्य: भौतिक प्रकृती सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्या 6 स्थितीतून जीवात्म्याला जावं लागतं भौतिक देहामध्ये. उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. क्षय म्हणजे वृद्धत्व आणि विनाश म्हणजे मृत्यू. उत्पत्ती म्हणजे जन्म, विकास म्हणजे यौवन अवस्था, स्थिती म्हणजे स्टेबल होतो ना माणूस त्याच्या जीवनामध्ये होतो का कधी आणि त्यानंतर प्रजनन होतं आणि क्षय होतो आणि विनाश होतो. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते
विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते, विशिष्ट काळी लय होतो. देव देवता आणि त्यांच्या ग्रह लोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हटले जाते. तर भगवंतांचं जे विराट रूप आहे त्याच्यात वगैरे देवी देवता दिसतात, त्यांची जी एक संकल्पना आहे पूर्ण, या भौतिक प्रकृतीची जशी निर्मिती झाली त्याची एक संकल्पना आहे. 7 वरचे प्लॅनेट, 7 खालचे प्लॅनेट आहेत आणि भूलोक मध्ये आहे, अशा जी पूर्ण संकल्पना आहे भौतिक प्रकृतीची, त्याचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. त्याला अधिदैवत म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणाऱ्या परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्मा बरोबर उपस्थित असतो. तर भगवंतांचं जे आंशिक रूप आहे, आता इथे फार महत्वाचं आहे, भगवंतांचे आपण अंश आहोत आणि भगवंतांचं आंशिक रूप आहे हे समजणं गरजेचं आहे. भगवंतांचा अंश म्हणजे आत्मा आहे आणि भगवंतांचं आंशिक रूप जे आहे, भगवंतांचं जसं नरसिंह रूप आहे, वराह रूप आहे, तसं त्यांचं आंशिक रूप आहे हे परमात्मा आहे. बरोबर? जीवात्मा हा अंश आहे आणि परमात्मा हे त्यांचं रूप आहे. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आंशिक रूप आहे. आंशिक रूप का म्हणलंय? कारण वेगवेगळ्या द्वारे भगवंत जे आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परमात्मा रूपाने ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत, पण ते भगवंत आहेत, ते त्यांची तेवढेच शक्तिशाली आहेत जेवढे भगवंत आहेत. त्याच्यात असं काही विभाजन नाही. परमात्मा आणि भगवंत यात काही फरक नाहीये. त्यामुळे इथे कन्फ्युजन होऊ शकतं. आंशिक रूप आणि अंश याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि परमात्मा हे भगवंतांचा आंशिक रूप आहे. बरोबर. नाही, आंशिक रूप म्हणजे परमात्मा जे आहेत भगवंतांचं, जसं परमात्मा स्वरूप जे भगवंतांचं आहे त्याचं वर्णन याचं अशा प्रकारे येतं की ते चतुर्भुज विष्णू रूप आहे. हे प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये आत्म्याच्या बाजूला परमात्मा जो आहे हा प्रत्येक वेळेस आहे. तो कीटकाच्या शरीरात असतील किंवा हत्तीच्या शरीरात असतील, ब्रह्माजींपासून ते प्रत्येक जीवात्माच्या शरीरामध्ये परमात्मा रूपाने भगवंत जे आहेत आणि त्यांचं एक विष्णू रूप आहे. आणि विष्णू रूप फार विशेष आहे, जे एका पायावरती म्हणजे आपण जसं खाली बघण्यासाठी कुठल्या जर बिल्डिंग मध्ये उभा असतो वरती टेरेसवर आणि खाली बघण्यासाठी आपण जसं उभं राहतो तशा प्रकारे भगवंत उभे आहेत. काय करतायत ते पाहतायत की जीवात्मा करतोय तरी काय बाबा. हा जीवात्मा उडतोय इकडून एक ह्या फांदीवरून त्या फांदीवरती, त्या फांदीवरून तो आपलं करतोय, त्याचे 6 उत्पत्ती करतोय, विकास करतोय, स्थिती आहे, प्रजननशय विनाश होतोय, परत उत्पत्तीशय विनाश होतोय त्याचा. ह्या सगळ्या स्थिती ज्या आहे हा परमात्मा नेहमी बघत असतात. तर अर्जुनाचा प्रश्न काय होतं की देहामध्ये कुठे स्थित आहे, कसा स्थित आहे, कोण स्थित आहे? तर ते परमात्मा आहे जे स्थित आहे. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की त्यांचं जे आंशिक रूप जे आहे, ते आंशिक रूप जे आहे हे परमात्मा स्वरूप आहे आणि हे परमात्मा स्वरूपाद्वारे ते प्रत्येक जीवात्माच्या वेगवेगळ्या देहामध्ये उपस्थित असतात. परमात्माला अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयांमध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे, कारण या शब्दाद्वारे भगवंत निश्चून सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्यांच्या शेजारी स्थित असतो. अधिभूतम शरोभावम पुरुषाश्च अधिदैवतम अधियज्ञ अहम एव. हा शब्द आहे ना, तो आलेला आहे. अधियज्ञ अहम एव अत्र देहे भूतात्म वरम. इथे प्रभुपाद सांगतात एव शब्द फार महत्वाचा आहे. एव शब्द म्हणजे की तेच भगवंत जे आहेत नक्कीच तेच आहेत, जे परमात्मा आहेत तेच भगवंत आहेत, त्यात काहीही फरक नाहीये. परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवंतांच्या जीवात्म्याच्या शेजारी स्थित आहे आणि तो जीवांच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो आणि त्यांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्यांच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआप स्पष्टपणे समजते. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे अधिदेवताचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते, कारण भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्याइतपत नवसाधक उन्नत झालेले नसतात. यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचे सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत, त्यांचे नेत्र म्हणजे चंद्र सूर्य आहेत, त्यांचे शीर्ष म्हणजे त्यांचे उच्चतर लोक आहेत. आपल्याला असं काही करायचं नाहीये
हा. आज आपण विराट पुरुष जे आहे त्यांचा फोटो घरात समोर लावलाय. ऑल्टरमध्ये सगळे फोटो काढले आणि विराट पुरुषाचा फोटो लावलाय, कारण मी नवसाधक आहे, नम्र भावनेने मी आपण जे आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण यांची पूजा करतोय. आपण परमात्मावादाच्याही पाठीमागे जात नाहीये, कारण परमात्मावादाची संकल्पना जी आहे ती पूर्ण नाहीये. पूर्ण नाही म्हणण्यापेक्षा ती एक स्थिती आहे, पण त्याच्यापेक्षा ही उच्च स्थिती जी आहे ती भगवंतांना भगवान म्हणून समजणे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून समजणे, ज्याच्याद्वारे आपण एक भाव जो आहे तो व्यक्त करू शकतो, कारण ती एक व्यक्ती आहे. व्यक्ती स्वरूप असल्यामुळे त्यांच्याप्रती भाव व्यक्त. आणि परमात्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जे आहे ते एकाच प्रकारचं आहे, आणि ते फक्त जीवात्म्याला जे आहे त्यांच्या जे काही इच्छा आहे प्रकट केलेल्या जीवात्म्याने त्याला क्रिया करण्यासाठी स्वतंत्र देतात. त्याच्या व्यतिरिक्त आणि ते साक्षी असतात परमात्मा, ह्याच गोष्टी फक्त परमात्मा करतात. त्याच्या व्यतिरिक्त जे रेसिप्रोकेशन आहे, जीवात्मा बरोबरचं जे आदान प्रदान आहे ते भगवंत करतात. त्यामुळे आपण आदान प्रदानापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे कोणाचा? प्रभूजी, तुम्ही म्हणालात की या श्लोकाच्या अर्थामध्ये भगवंतांनी 4 प्रश्नांची उत्तर दिली. यात मला तीन उत्तर दिसत आहेत मला. आदिदैव, आदिभूत आणि म्हणजे आदियज्ञ. प्रकृती, नंतर आदिदैव म्हणजे देवतांबद्दलचं वर्णन. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी देवतांबद्दल वर्णन नाही केलं जास्त. त्यानंतर तिसरी म्हणजे आदियज्ञ, म्हणजे यज्ञाचा अधिपती कोण आहे हा प्रश्न होता अर्जुनाचा. आणि त्यानंतर सगळ्या देहांमध्ये कोण देहधारी आहे किंवा देहांचा मध्ये तो यज्ञपती देहामध्ये कशा प्रकारे आहे, तो म्हणजे परमात्मा. या 4 गोष्टींचं वर्णन केलं. तर इथे प्रभुपाद सांगतात जो परमात्मा आहे, जो देहामध्ये आहे, तोच यज्ञाचा अधिपती आहे. ठीक आहे प्रभू. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये 4 उत्तर आहेत, आधीच्या श्लोकात 3 उत्तर आहेत, आणि 8व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की तुमचं स्मरण कसं करायचं हे पुढच्या 4 श्लोकात भगवंत सांगणार आहेत. आणि त्याच विश्लेषण करत भगवंत शुद्ध भक्तीपर्यंत पोहोचणार आहेत. भक्ती योग काय आहे त्याचं आणखीन भगवंत वर्णन करतायत. ठीक आहे. आजच आपण पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे आता आपण इथे विराम देऊयात. अंतकालेचे स्मरण मुक्त होण्यासाठी आता अंत करणं गरजेचं आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. रविवारी सदांडात प्रणाम प्रभूजी. जसं मी सुरुवातीला अनाउन्समेंट केली होती की ऑनलाईन भक्त जे आहेत, ज्याच्यातले जे भक्त परगावी राहत आहेत त्या भक्तांसाठी, परगावी किंवा परदेशी त्या भक्तांसाठी फक्त ऑनलाईनची फॅसिलिटी आहे. जे भक्त पुण्यामध्ये राहत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया मंदिरामध्ये येऊन भागवत आपण हा क्लास केला तर बरं राहील. आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जशा प्रकारे सकाळचा ब्रेकफास्ट सर्वांसाठी आहे, तशाच प्रकारे आता लंच प्रसाद सुद्धा सर्वांसाठी चालू केलेला आहे. त्यामुळे पासून सर्वांसाठी लंच प्रसाद सुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर त्यामुळे आज या इथून पुढचा प्रत्येक रविवार जो आहे हा चूल बंद रविवार आपण करू शकतो. जेणेकरून सर्वजण घरातले भक्त जे आहेत ते मंदिरात येऊ शकतील. आणि त्याचबरोबर आपणही भक्तिशास्त्री करणाऱ्या माताजींना विशेष करून हा त्रास नको. तर ही विनंती पुन्हा, जरी तुम्हाला माझं प्रवचन आवडत नसेल तरीही थोडं सहन करा आणि कृपया करून तुम्ही इथे उपस्थित राहा. तुम्ही आल्यानंतर आम्हाला सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आणि BVRVच्या नियमानुसार आपले कोऑर्डिनेटर सांगतायत, BVRVच्या नियमानुसार ज्या भक्तांनी ऑफलाईन म्हणून सांगितलं आहे आणि ते ऑनलाईन अटेंड करत आहेत त्यांची अटेंडन्स लागणार नाहीये. आणि अटेंडन्स जर 75% वरती नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाहीये. आणि परीक्षेला बसले नाहीत तर तुमचं भक्तिशास्त्री कोर्स पूर्ण होणार नाहीये. आणि भक्तिशास्त्री कोर्स पूर्ण झाला नाही तर पुढची जी प्रक्रिया आहे मग अंतकालेच मामेव स्मरण मुक्त, तर तिथे माम एव भगवंत सांगतात, तिथे माम होणार नाही. जे नियम बनवणारे लोक आहेत ते. ठीक आहे. तर कृपया या नियमांचं पालन करावं ही विनंती. वेळेवरती यावं, शिक्षकांनी सुद्धा वेळेवरती यावं ही विनंती. ठीक आहे. प्रभूजी धन्यवाद. पंढरपूर का कॅन्सल केलं धाम यात्रा? काय 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 पंढरपूर धाम यात्रा का कॅन्सल केली? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही प्रश्नांची उत्तरं दिलेली नसते, चांगलं असतं.
ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.